यूज केमिस्ट्री. जसं की आज आपण 15 ऑगस्ट याला कन्सिडर करून, या इंडिपेंडन्स डेला कन्सिडर करून आपण आपले वन शॉट जे काही प्रत्येक चॅप्टरचे ते अपलोड करायला स्टार्ट केलं. आणि मी ऑलरेडी तुम्हाला यूट्यूब म्हणजे मी वर्क कसं करणार आहे हे ऑलरेडी सांगितलंय टेलिग्रामच्या चॅनलवरती. वन शॉट अपलोड होईल सकाळी, तुम्ही तो बघायचा आहे, स्टडी करायचा आहे, MCQ सॉल्व्ह करायचे आहेत आणि संध्याकाळी मी तुम्हाला लिंक सेंड करेल. त्या लिंकवरून तुम्ही माझी क्विज जॉईन करायची. सो सकाळी थेरी, संध्याकाळी MCQ. 1 महिना आहे. 1 महिन्यामध्ये वेल प्लॅन्ड केमिस्ट्रीचा MHT CETचा स्टडी करूया. कारण तुमची एक्झाम लास्ट वीक ऑफ सप्टेंबर पर्यंत टेम्पररी डेट सांगितलेत की रद्द तर होणार नाहीये आणि झाली तर सप्टेंबर एंडला होतीये. सो स्टार्ट करूया. सॉलिड स्टेट. बघा, सॉलिड स्टेटचं जे काही वेटेज आहे ते 2 मार्काचं आहे. सो 2 मार्क मी कसे सांगू शकते की टेंटेटिव्ह आहेत हे 2 मार्क. एक तर न्यूमरिकल फिक्स येणार पक्का आणि एक थेरॉटिकल क्वेश्चन असणार. मग थेरॉटिकल म्हणजे काय? कन्सेप्च्युअल क्वेश्चन असणार. तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही ते आन्सर करू शकता. बघा, 2 मार्क जरी फक्त वाटत असतील तर 2 मार्क म्हणजे MST साठी खूप आहे. एक मार्क ना मेरिट लागत असतं. सो पहिलं जे इंट्रोडक्शन आहे हा पार्ट मोस्ट आपण लोक स्किप करतो. ब्रॅग्स इक्वेशन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जिथे सायंटिस्ट दिले तिथे दिलेलं असतं. टेक्स्टबुक मध्ये आहे, विचारण्याचे चान्सेस आहेत. ब्रॅग इक्वेशन काय आहे तर n लॅम्डा इज इक्वल टू 2d sin थीटा. तुम्ही फिजिक्स मध्ये पण केलं असेल हे. n लॅम्डा इज इक्वल टू 2d sin थीटा. नोट डाऊन करा पटकन. या ब्रॅग नावाच्या सायंटिस्टने सोडियम क्लोराईड, मीठ, झिंक सल्फाइड आणि डायमंड या तिघांच्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा स्टडी केलेला. याच्यावरती क्वेश्चन पॉसिबिलिटी कमी आहे पण विचारू तर शकतात. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर हे सांगितलंय सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस कन्वर्ट होऊ शकतं. गॅस मधून हीट काढून घेतली तर लिक्विड, लिक्विड मधून हीट काढून घेतली तर सॉलिड. आणि हे जे काही इंटरप्ले होत असतात एक फेज मधून दुसरी फेज, दुसऱ्यातून गॅस फेज मध्ये, हे कशामुळे होत असतं तर ऑल टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इट इज इंटरप्ले ऑफ ऑल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग क्वेश्चन कसा विचारतात? सॉलिड, लिक्विड और गैसियस फेज किंवा सॉलिड स्टेट of a substance is due to interplay of hydrogen bonding, van der Waals forces, covalent forces, all of the above. आन्सर काय असणार तुमचं? ऑल ऑफ द अबव. सगळे फोर्सेस इक्वली कॉन्ट्रीब्यूट करतात एखाद्या सबस्टन्सची स्टेट किंवा फेज डिफाइन करण्यासाठी. थर्ड, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टेट. आता नेक्स्ट पेज जर तुम्ही पलटलं तर प्रॉपर्टीज आहेत सॉलिड स्टेटच्या. तुम्हाला त्या माहितीच आहे, हार्ड असतं, लस्टर, मेलिएबल, डक्टाइल जर मेटल असेल तर, अँड ब्ला ब्ला ब्ला. पण मी तुम्हाला त्याच्यातले काय सांगते, फक्त एक्सेप्शन वाले पॉइंट घेतले. आपण म्हणतो सॉलिड हार्ड आहे पण आपल्याकडे सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस. Na म्हणजे सोडियम, K म्हणजे पोटॅशियम, P म्हणजे फॉस्फरस. हे 3 काय आहेत? सॉलिडच आहेत बट दे आर सॉफ्ट सॉलिड. सो MCQ कसा बनवू शकतो? विच ऑफ द फॉलोइंग इज सॉफ्ट मेटल किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज सॉफ्ट सॉलिड. बरेचसेच ऑप्शन दिले असणार. 4 ऑप्शन मध्ये एक ऑप्शन सोडियम, पोटॅशियम किंवा फॉस्फरस मधला असू शकतो. किंवा क्वेश्चन काय बनू शकतो? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सॉफ्ट मेटल. सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॉपर. आन्सर काय देणार तुम्ही? कॉपर. कारण सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस तर सॉफ्ट आहे. हाय डेन्सिटी असते कारण हार्ड आहे, व्हॉल्यूम आहे, त्याला स्वतःचा काहीतरी मास आहे. सो डेन्सिटी मोस्ट सॉलिडची हाय असते. एक्सेप्शन लहानपणापासून शिकलोय, बर्फ पाण्यावर तरंगतो कारण आईसची डेन्सिटी लोअर असते. मेल्टिंग पॉइंट, सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट जनरली हायच कन्सिडर करतो कारण त्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. आणि हे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला तोडायचं असेल तर जास्त एनर्जी द्यावी लागणार. ही एनर्जी म्हणजे काय आहे? तुमचा बॉइलिंग पॉइंट आहे. सो मोर हाय बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट. आता मी रेंज दिले, खरं तर एक्सेप्शन आहे. हिलियम 0 केल्विन असतं त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि डायमंडचा 3550 डिग्री सेल्सिअस आहे. युनिट्स बघून घ्या. हिलियम केल्विन मध्ये लिहिले 0 केल्विन. ऍब्सोल्यूट 0 सुद्धा म्हणतात त्याला. काय म्हणतात? ऍब्सोल्यूट 0. ऍब्सोल्यूट 0 म्हणजे 0 केल्विन. आणि डायमंडचा डिग्री सेल्सिअस मध्ये दिलाय 3550. त्यानंतरचा पॉइंट आहे सॉलिड. सॉलिड आपण 2 भागात डिवाइड करतो, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. त्यापैकी क्रिस्टलाइनचे तुम्हाला 4 पॉइंट लक्षात ठेवायचे. एक तर डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे की वेल डेफिनाइड अरेंजमेंट आहे आणि त्याचा छोटासा भाग जो असतो जो कंटिन्युअसली रिपीट होतो त्याला आपण काय म्हणत असतो? युनिट सेल. येस, ओके. सो रिपीटेड इन युनिट क्रिस्टलाइन सॉलिडचं काय असतं? युनिट सेल.
दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आयसोमॉर्फस. याच्यावर पक्का एमसीक्यू असतो. आयसोमॉर्फस म्हणजे काय? आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे स्ट्रक्चर. 4 तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले स्ट्रक्चर्स मी इथं लिहून घेतले. बघा, सोडियम एक आहे, फ्लोरीन एक आहे, सो रेशो किती झाला? 1:1. मॅग्नेशियम एक, ऑक्सिजन एक, 1:1. सो असे सबस्टन्स ज्यांचा ऍटॉमिक रेशिओ सेम आहे, ऍटॉमिक रेशिओ सेम ॲज वेल ॲज सेम स्ट्रक्चर आहे, त्यांना आयसोमॉर्फस म्हणायचं. बघा, Na एक आहे, परत नायट्रोजन एक आहे, ऑक्सिजन 3 आहे, 1:1:3. कॅल्शियम एक, कार्बन एक, ऑक्सिजन 3. सेम ऍटॉमिक रेशिओ, सेम स्ट्रक्चर. 2 पोटॅशियम आहेत, 1 सल्फर आहे, 4 ऑक्सिजन आहेत. 2 पोटॅशियम, 1 सेलेनियम, 4 आहे. ऍटॉमिक रेशिओ सेम, स्ट्रक्चर सेम, 2:3 आणि 2:3. सो ऍटॉमिक रेशिओ सेम आहे, सेम स्ट्रक्चर आहे, म्हणून आयसोमार्कर. चिमू स्ट्राईक चुकू कुठं शकताय बघा. अकॉर्डिंग टू मी, मला वाटतंय की तुम्ही जर सोडियम क्लोराईड 1:1 आणि पोटॅशियम क्लोराईड 1:1 असं दिलं असेल तर ऍटॉमिक रेशिओ सेम, स्ट्रक्चर पण आपण मनात तयार करतो की सेमच असेल आणि याला सुद्धा आयसोमॉर्फस मध्ये कन्सिडर करू शकतो. बट दिस इज नॉट आयसोमॉर्फस. NaCl आणि KCl डू नॉट हॅव सेम स्ट्रक्चर. सो तुम्हाला असंही विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑड मॅन आउट, which of the following is not isomorphous, which of the following is isomorphous. yes, not isomorphous वरती जास्त प्रश्न पडेल आणि ऑप्शन मध्ये NaCl आणि KCl पक्का तिथे असणार आहे. रिझन विचारले एखाद्या एमसीक्यू मध्ये तर दे हॅव सेम प्रॉपर्टीज बट दे डू नॉट हॅव सेम स्ट्रक्चर. प्रॉपर्टीज सेम आहेत बट स्ट्रक्चर सेम नाही आणि आयसोमॉर्फस म्हणजे सेम स्ट्रक्चर असतं. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे पॉलीमॉर्फस. पॉली म्हणजे काय? मेनी स्ट्रक्चर्स. एकच सबस्टन्स जसं की कार्बन, पण स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. कुठले कुठले? ग्रॅफाइट, डायमंड, फुलेरी. कार्बन पासूनच बनले पण स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. त्याला काय म्हटलं मी? पॉलीमॉर्फस किंवा दुसरं नाव ॲलोट्रोप्स. दोन्ही लिहिले, पॉलीमॉर्फस आणि ॲलोट्रोप्स. ॲलोट्रोप्स, येस. कुठल्या कुठल्या सबस्टन्स येतात बघा? सल्फर. सल्फर मोनोक्लिनिक सल्फर असू शकतो किंवा रॉम्बिक सल्फर असू शकतो. मोनोक्लिनिक अँड रॉम्बिक सल्फर. कॅल्शियम कार्बोनेट, सिलिकॉन डायऑक्साइड हे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच आहेत, वाचण्यातून राहून गेले असतील, सो मी लिहून घेतले. कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिकॉन ऑक्साइड आणि कार्बनचे तर मी आत्ताच सांगितले. सो हे 4 सबस्टन्सेस पॉलीमॉर्फ दाखवतात. ओके, अँड लास्ट पॉइंट जो चौथा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड शोज ॲनिसोट्रॉपी. ॲनिसोट्रॉपी म्हणजे काय? डिफरंट प्रॉपर्टी दाखवतात, डिफरंट मेजरमेंट इन डिफरंट डायरेक्शन. तुम्हाला डेफिनेशन नाही विचारणार पण कोण ॲनिसोट्रॉपी दाखवते हे विचारू शकतात. ॲनिसोट्रॉपी डिपेंड कशावरती असते? डायरेक्शन वरती. आणि कोण दाखवतात? क्रिस्टलाइन सॉलिड्स दाखवतात. ओके, 4 पॉइंट कुठले कुठले? रिपीटेटिंग युनिट, लॉंग रेंज अरेंजमेंट असते, आयसोमॉर्फस, पॉलीमॉर्फस आणि ॲनिसोट्रॉपी अँड आयसोट्रॉपी. आता लगेच मी काय सांगते तुम्हाला अमॉर्फस बद्दल, फक्त बोर्ड रफ करून घेते, हवं तर एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. झाला स्क्रीनशॉट? ओके, ठीक आहे. आयसोमॉर्फस बघा, आता जसं मी तुम्हाला क्रिस्टलाइनचा लास्ट पार्ट सांगितलेला काय दाखवतं? अँड आयसोट्रॉपी म्हणजे आयसोट्रॉपी दाखवत नाही. आणि इकडे काय असणार मग? आयसोमॉर्फचं बरोबर उलट आयसोट्रॉपी दाखवतं. आता सांगते काय आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. हे स्ट्रक्चर आहे, वेल डेफिनाइट स्ट्रक्चर आहे का? हो मॅम, वेल डेफिनाइट स्ट्रक्चर आहे. याचा अर्थ मी हे स्ट्रक्चर क्रिस्टलाइन सॉलिड साठी काढले. आता बघा, मी रेड हा वर्ड लक्षात ठेवायचा सांगते. रेड म्हणजे काय? तर आर फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आर फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ई फॉर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स किंवा इलेक्ट्रिक प्रॉपर्टी आणि डी फॉर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट यासारख्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला मेजर करायच्या. जसे की मी समजा या डायरेक्शन मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोजला, मला काहीतरी व्हॅल्यू मिळाली. चला मी या डायरेक्शन मध्ये आता काउंट करते. बघा, 2 वेगवेगळ्या टाइपचे ॲटम्स आले. इकडे सगळे पिंक ॲटम होते. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जी काही व्हॅल्यू मिळाली ती मी 1 लिहिते, RF1. आता मी दुसरी डायरेक्शन घेतली, डायरेक्शन D2. आता जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो मला परत दुसराच मिळणार, वेगळा काहीतरी, कारण ॲटम वेगवेगळ्या टाइप मधले होते. वेगवेगळ्या ॲटम्स मधून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काहीतरी वेगळाच येणार आहे. परत आणखीन दुसरी कुठली तरी घ्या, ही डायरेक्शन घ्या,
D3 डायरेक्शन, परत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुमचा काय येणार, काहीतरी वेगळाच येणार. सो वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मिळतात. वेगवेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वेगवेगळा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सो विच डायरेक्शन जर तुमची प्रॉपर्टी सुद्धा बदलत असेल तर अशा प्रॉपर्टीजना काय म्हणायचं असतं, ॲनिसोट्रॉपी. सो हे दाखवतं प्रॉपर्टी चेंज, डायरेक्शन चेंज. बघा, डायरेक्शन चेंज, प्रॉपर्टी चेंज. डायरेक्शन चेंज, प्रॉपर्टी चेंज. प्रॉपर्टीला नाव काय दिलं मग, ॲनआयसोट्रॉपी. ॲनआयसोट्रॉपी. आणि ॲमॉर्फस असं करत नाहीत म्हणून फक्त त्याला नाव काय दिलं मी, आयसोट्रॉपी. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण बाकी ॲमॉर्फसचे तुम्हाला पॉइंट माहितीच आहेत. इट इज नॉट ट्रू सॉलिड, इट इज सुपर कूल लिक्विड. हे सगळे जे चुटूरपुटूर थेरॉटिकल पॉइंट्स आहेत ते एकदा फक्त टेक्स्ट बुक वाचून घ्या. एक क्वेश्चन मेजॉरिटीली काय बनू शकतो, तर क्वार्ट्स. क्वार्ट्स काय आहे आणि क्वार्ट्स ग्लास काय आहे. व्हॉट इज क्वार्ट्स अँड क्वार्ट्स ग्लास. तुम्हाला विचारू शकतात क्वार्ट्स क्रिस्टलाइन आहे की ॲमॉर्फस आहे, तर क्वार्ट्स क्रिस्टलाइन आहे. नेहमी लक्षात ठेवा, क्वार्ट्स काय आहे, क्रिस्टलाइन आहे. टेक्स्ट बुक मध्ये स्ट्रक्चर पण दिलं. बट क्वार्ट्स ग्लास काय आहे, दिस इज ॲमॉर्फस. क्वार्ट्सचा जो ग्लास असतो तो ॲमॉर्फस असतो आणि क्वार्ट्स जे आहे ते क्रिस्टलाइन आहे. सो आणखीन एक एमसीक्यू बनू शकतो. टेक्स्ट बुक उघडा, स्ट्रक्चर बघा. इकडे क्वार्ट्स स्ट्रक्चर दिलंय, इकडे क्वार्ट्सचं ग्लासचं स्ट्रक्चर दिलंय. क्वार्ट्स मध्ये वेल डेफिनाइट अरेंजमेंट आहे. याचा अर्थ क्वार्ट्स जो आहे तो क्रिस्टलाइन आहे आणि क्वार्ट्सची जी ग्लास आहे त्याच्यात अनडिफाइंड एक गजबजलेल्या प्रकारे अरेंजमेंट आहे. दॅट इज क्वार्ट्स ग्लास इज ॲमॉर्फस. गॉट इट. आता ग्लास बद्दल बोलतोय तर चला ग्लासेस समजूया. शीशा क्या है, इट इज वाळू. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड. सो कुठलाही ग्लास असेल तर सिलिकॉन डायऑक्साइड त्याच्यामध्ये असतोच असतो. त्यामुळे तुम्हाला विचारू शकतात क्वार्ट्स ग्लास इज ऑब्टेन्ड फ्रॉम व्हॉट. तर काय आन्सर येणार तुमचं, सिलिकॉन डायऑक्साइड, SiO2. ओके. त्यानंतर बघा वेगवेगळ्या टाइपचे ग्लासेस लिहिलेत. 1 2 3 4 5 अँड 6 टाइपचे ग्लासेस लिहिले. पायरेक्स ग्लास कशापासून बनलेला आहे, सिलिकॉन ऑक्साइड, बोरॉन ट्रायऑक्साइड आणि ॲल्युमिनियम. सिलिकॉन तर सगळ्यांच्या लक्षात राहील. आता सिलिकॉन असणारच. त्यानंतर बघा कोण आहे, बाळ आहे. बाळ आहे कोणामध्ये, पायरेक्स मध्ये बाळ येतं. बाळ म्हणजे काय, तर Al म्हणजे ॲल्युमिनियम आणि B म्हणजे बोरॉन. बोरॉनचा ऑक्साइड आणि ॲल्युमिनियमचा ऑक्साइड म्हणजे बाळ. सोडा लाईम ग्लास. सोडा लाईम, सोडा म्हणजे काय, सोडियम. लक्षात ठेवू शकताय. सो सोडियम ऑक्साइड, सिलिकॉन ऑक्साइड तर असणारच आहे. आणि लाईम म्हणजे काय असतं माहिती असेल ना, लाईम आपण कोणाला म्हणत असतो, कॅल्शियमला. सो कॅल्शियम ऑक्साइड. वर्ड मध्ये असतं सगळं. ठीक आहे. सोडा लाईम ग्लास, सिलिकॉन ऑक्साइड पक्का असणार. सोडा म्हणजे सोडियम, सोडियम ऑक्साइड आणि लाईम म्हणजे कॅल्शियम, कॅल्शियम ऑक्साइड. प्रत्येकाचा ऑक्साइड घ्यायचा. पायरेक्स मध्ये पण सिलिकॉन ऑक्साइड असणारच आहे. बाकीचे कोण लक्षात ठेवायचं, बाल पायरेक्स. बाल म्हणजे काय, B म्हणजे बोरॉन ऑक्साइड, Al म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साइड. ओके. त्यानंतर येलो. येलोच्या Y वरून लक्षात ठेवा. येलोचा जो Y आहे तो काय सांगतो तुम्हाला, युरॅनियम ऑक्साइड पासून बनलाय. Y आणि U स्ट्रक्चर सेम. रेड, जे रेड आहे त्याच्यामध्ये गोल्ड आहे. रेड ग्लास मध्ये काय असतं, गोल्ड असतं आणि कॉपर असतं. रेड इज लाईक समथिंग, रेड दिल, हार्ट, व्हॅलेंटाईन डे. येस ना. सो बायकोला खुश करायला काय लागतं, ज्वेलरीज, गोल्ड. सो तुम्ही अशा काहीतरी हिंट्स बनवू शकता. प्लस काय असणार आहे त्याच्यामध्ये आणखी, कॉपर. ब्ल्यू मध्ये काय असणार, कोबाल्ट ऑक्साइड, कॉपर ऑक्साइड. ब्ल्यू मध्ये C वाले दोन्ही, कॉपर ऑक्साइड, कोबाल्ट ऑक्साइड. आणि ग्रीन मध्ये कोण आहे बघा, ग्रीन इज आयर्न ऑक्साइड आणि कॉपर ऑक्साइड. ठीक आहे. सो काहीतरी तुमच्या स्टोरीज बनवा आणि हे लक्षात ठेवा. मी पायरेक्स, सोडा लाईम, येलो आणि रेडचं गोल्ड तर लक्षात ठेवू शकताय आणि कॉपर पण काही अवघड नाहीये लक्षात ठेवायला. माझ्या लक्षात का राहिलेलं, कारण आमच्या पूर्ण क्लासमध्ये आम्ही रोल नंबर्स नव्हते आम्हाला. आमचे काय होते तर एलिमेंट्सची नावं होती. मग मी स्वतः कॉपर होते. 29 रोल नंबर होता. सो मी कॉपर होते म्हणून मी स्वतःला रेड क्लासमध्ये ठरवलेलं. परत काय आहे, मी ब्ल्यू क्लासमध्ये पण आहे, कॉपर ऑक्साइड, कोबाल्ट ऑक्साइड. ग्रीन मध्ये पण आहे, आयर्न ऑक्साइड, कॉपर ऑक्साइड. ओके. तुम्ही असेही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सॉलिडचं क्रिस्टलाइन झालं, ॲमॉर्फस झालं. आता आपण टाइप्स ऑफ सॉलिड्स बघूया. म्हणजे काय, मॉलिक्युलर सॉलिड, आयनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि
कोव्हॅलेंट सॉलिड काय तुम्हाला विचारू शकतात तेवढेच पॉईंट फक्त बघायचे. एकदा या बोर्डचा स्क्रीनशॉट करून घ्या. चला स्टार्ट करूया. सॉलिडचे टाइप आता आपल्याकडे कोणते कोणते क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. तर पहिलाच आपण बघतो मॉलिक्युलर सॉलिड. पहिलीच लाईन असते मॉलिक्युलर सॉलिडचे जे काही कन्स्टिट्यूएंट ऍटम आहेत त्याच्यापासूनच तो बनलेला असतो. जसे की HCl मध्ये काय असणार, H आणि Cl असणार, त्याच मॉलिक्युलचे ऍटम्स असतात. ओके, तर ते काही मॅटर नाही करत. हे पुढे आपण किती भागात शिकणार आहे बघा. मॉलिक्युलर सॉलिड मध्येच एक आपल्याला शिकायचं आहे, याला एक म्हणू, ए म्हणू. खाली एक काय आहे आपल्याकडे, पोलर मॉलिक्युलर सॉलिड. दुसरं आहे आपल्याकडे नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड आणि थर्ड आहे आपल्याकडे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. ठीक आहे. आता पोलर आधी एक्झाम्पल बघायचं जेणेकरून पुढच्या सगळ्या कन्सेप्ट आठवतात. HCl पोलर आहे का? हो आहे, कारण क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, पार्शियल निगेटिव्ह. हायड्रोजन वर पार्शियल पॉझिटिव्ह. जेव्हा चार्ज असा सेपरेट होऊ शकतो त्या मॉलिक्युल्सना पोलर म्हणायचं. सो हा तर पोलर झाला. नॉन पोलरचं एक्झाम्पल बघा, कोण घेऊ शकता तुम्ही? CO2 आहे, कारण जरी तुम्हाला CO2चं स्ट्रक्चर कसं असतं, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. इकडे जी काही डायपोल मुवमेंट आहे ती इकडची कॅन्सल करते. सो नेट याच्यावरती काही पोलॅरिटी नाहीये. सो कार्बन डायऑक्साइड सारखा मॉलिक्युल असेल आणि हायड्रोजन बॉन्डेड मध्ये मोस्टली कोण बघणार आहे आपण? वॉटर बघणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया. सो पोलरचे जे एक्झाम्पल आहे ते बघा. HCl आहे, काय काय सांगू शकता? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जर इथे चार्ज डिफरन्स तुम्हाला दिसत असेल, जसे की पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह, कोण घेऊ शकता तुम्ही? HCl चे एक्झाम्पल मी घेतलं. जर हे तुम्हाला चार्ज सेपरेशन दिसत असेल तर याचा अर्थ याच्यामध्ये काय असणार आहे? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. काय असेल इथे? डायपोल डायपोल इंटरॅक्शन असणार. ठीक आहे. नॉन पोलार मध्ये काय असणार आहे? तर मग इथे असतं वीक फोर्स, कारण इथे तर पोलॅरिटी पण नाहीये. पोल असेल, मायनस चार्ज प्लस चार्ज असेल तर बॉन्ड कसा असेल? बिट स्ट्रॉंगर असेल. सो डायपोल डायपोल इंटरॅक्शन पेक्षा सुद्धा कमी फोर्स कोण आहे आपल्याकडे? लंडन फोर्स. लंडन फोर्स किंवा त्यालाच म्हणतो आपण डिस्पर्शन फोर्स. याला दुसरं नाव आहे डिस्पर्शन फोर्स. बघून घ्या स्पेलिंग तुम्ही. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये काय असणार आहे? तर हायड्रोजन बॉन्डिंग हा स्वतः एक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कसं लक्षात ठेवलं? लक्षात आलं? पोलर मध्ये चार्ज सेपरेशन असतं. चार्ज सेपरेशन म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. नॉन पोलर मध्ये चार्ज सेपरेशन नाही. याचा अर्थ अजून कमी लेवलचा फोर्स कोण येणार? लंडन फोर्स सगळ्यात वीकेस्ट फोर्स आहे. आणि हायड्रोजन बॉन्डेड मध्ये तर हायड्रोजन बॉन्डिंग असणार. आता बघू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये कोणीही सुद्धा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी करत नाही, कारण या सगळ्यांना जनरली आपण सॉफ्ट सॉलिड या नावाने ओळखतो. जनरली काय म्हणतो? दे आर सॉफ्ट सॉलिड, डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आणि मेल्टिंग पॉइंट याचा लो असणार, याचा त्याच्यापेक्षा लो असणार. सॉफ्ट असल्यामुळे लो मेल्टिंग पॉइंट. बघा लंडन फोर्स सगळ्यात वीक आहे, सो व्हेरी लो, आणि याचा रिलेटिव्हली हाय असतो. या दोघांच्या कंपेअरिंग मध्ये काय असतो? याचा थोडासा हाय असतो हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. त्यानंतर काही ऍडिशनल पॉइंट्स असतील तर मग आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतोय. तुमच्या नोटमध्ये पहिलं हे तर 3 तुम्हाला माहिती पाहिजेत, प्लस एक्झाम्पल्स माहिती पाहिजेत. कोण कोण घेऊ शकताय तुम्ही पोलर मध्ये? HCl तर आहेच, SO2 पण आहे, एक्सेट्रा. नॉन पोलरचे काय काय घेऊ शकता? सगळे डायटोमिक घेऊ शकताय. कोणता लिहिलाय मी पहिला? तर कार्बन डायऑक्साइड लिहिलाय. I2 लिहू शकताय, कारण I2 चं तुम्हाला काय विचारू शकतात? तो सॉलिड असतो इवन ऍट रूम टेम्परेचरला, एक्सेट्रा. मेनी एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकताय. कार्बन मोनोऑक्साइड जर विचारलं तर तो वीकली पोलर आहे. कार्बन मोनोऑक्साइड कसा असतो? वीकली पोलर आहे. आणि हायड्रोजन बॉन्डेड मध्ये तर वॉटर सबसे बडा एक्झाम्पल आहे. बघा वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवर चार्ज कुठला? निगेटिव्ह. हायड्रोजनवर चार्ज कुठला? पॉझिटिव्ह. हायड्रोजनवर चार्ज कुठला? पार्शियल पॉझिटिव्ह. का झालं हे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे म्हणून. आता परत दुसरा जो शेजारचा वॉटर मॉलिक्युल असेल HOH, तर याचा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे, इकडे याला पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्ह चार्ज. आधी चार्ज लिहून घ्या. एका वॉटर मॉलिक्युलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन जेव्हा दुसऱ्या मॉलिक्युलच्या निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम सोबत इंटरॅक्शन दाखवतो तेव्हा त्याला काय म्हणायचं असतं? हायड्रोजन बॉन्डिंग. त्याला काय म्हणायचं? हायड्रोजन बॉन्डिंग. ऐका मी नीट काय म्हटले. एखाद्या वॉटर मॉलिक्युलचा किंवा कोणत्याही मॉलिक्युलचा पॉझिटिव्हली
चार्ज हायड्रोजन ॲटमच दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कुठल्याही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत जर बॉन्डिंग करत असेल तर त्या इंटरॅक्शनला काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. मग हायड्रोजन कोणासोबत हायड्रोजन बॉन्ड करू शकतो, तर ऑक्सिजन सोबत करू शकतो, फ्लोरीन सोबत करू शकतो आणि नायट्रोजन सोबत करू शकतो. ओके, फॉन लक्षात ठेवा. फॅन असतो ना आपल्यावरती, त्याचा फॉन करा, FON. फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकतं. सो याच हायड्रोजन बॉन्डिंगमुळे आणि काय झालं तर तुमचं डेन्सिटी ऑफ आईस अँड वॉटरची जी कन्सेप्ट आहे ती तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकताय. आणखीन काय विचारू शकतात याच्यावरती MCQ तुम्हाला, तर आईसचं स्ट्रक्चर विचारू शकतात की जे काय आहे थ्री डायमेन्शनल हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात, हायड्रोजन बॉन्डिंग असतात. हायड्रोजन बॉन्डिंग मोस्टली जागा कशी असते त्याच्यामध्ये, वॅकंट स्पेस खूप असते त्याच्याकडे. वॅकंट स्पेस खूप असते म्हणजे व्हॉल्यूम खूप मोठा आहे. व्हॉल्यूम मोठा झाला म्हणून डेन्सिटी काय झाली, कमी झाली तुमच्या आईसची. ओके, सो आईस बद्दल हे 3 पॉइंट लक्षात ठेवा. 3 डायमेन्शनल हेक्सागोनल स्ट्रक्चर, हायड्रोजन बॉन्डिंग आणि वॅकंट स्पेस. क्लिअर झालं. मॉलिक्युलर सॉलिड स्क्रीनशॉट करून घ्या. आयनिक सॉलिड बघूया आपण लगेच. चला स्टार्ट करूया. आयनिक सॉलिड पहिला एक्झाम्पल घ्यायचं, पुढचं सगळं आठवतंय. सोडियम क्लोराइड म्हणजे काय असणार आहे, तर पॉझिटिव्हली चार्ज स्मॉल कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज बिगर अनायन. कॅटायन साईज लहान असतात, अनायन मोठे असतात. सो यांच्यामध्ये काय असणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठला असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कंडक्टिव्हिटी करतात का, तर सॉलिड स्टेट मध्ये हे कंडक्ट करत नाही. मग कधी करतात, तर फ्युज्ड किंवा ॲक्वियस स्टेटमध्ये दे आर गुड कंडक्टर. विचारू शकतात, मीठातून डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी पास होते का, मीठाची भरणी आहे, टाका वायर, त्यातून बघा इलेक्ट्रिसिटी पास होते का, नाही. मोल्टन मीठ घेतलं तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, ॲक्वियस सोल्युशन घेतलं तर मात्र तुमचं सॉलिड मधून होणार नाही, ॲक्वियस मधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. त्यानंतर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पण त्याचा चांगला असतो, हाय असतो. ठीक आहे, हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आणि ऍडिशनल काय लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही एक्झाम्पल्स वगैरे बरेचसेच लक्षात ठेवू शकताय. ऑल टाइप ऑफ सॉल्ट जे आहेत ते तुमचे आयनिक सॉलिड्स मध्ये येतात. त्यानंतर थर्ड बघा आता, मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड मध्ये काय असणार आहे, एक्झाम्पल घ्या कुठल्याही मेटलचा. आधी समजा माझाच एक्झाम्पल घ्या, कॉपर घ्या. कॉपर हा मेटल आहे अँड मेटल हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. लहानपणी हे शिकलोय ना. सो जर ह्या कॉपरने इलेक्ट्रॉन लूज केला तर कॉपर प्लस होणार आणि काय होणार, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडणार किंवा 2 इलेक्ट्रॉन जे काही असतील ते. ठीक आहे, व्हॅलेन्सीवर डिपेंड. सो यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते काय असणार आहे, दॅट इज इंटरॅक्शन बिटवीन. जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो आहे मेटॅलिक बॉन्डिंग. नाव पाहिलं हे तर लक्षात असेलच, मेटॅलिक बॉन्डिंग. आणि मेटॅलिक बॉन्डिंग म्हणजे काय असतं, इट इज इंटरॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज्ड मेटल and negatively charged C of electrons. बरोबर आहे का, इकडे दाखवते बघा. समजा तुमच्याकडे कुठला तरी मेटल आहे, मेटल हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. काय होणार, M+ आणि E-. अशा आपल्याकडे खूप सारे मेटल्स असतील तर आपल्याकडे खूप सारे मेटलचे आयन्स असणार आणि खूप सारे इलेक्ट्रॉन्स असणार. यामध्ये जे इंटरॅक्शन असेल त्याला म्हणतो आपण मेटॅलिक बॉन्डिंग. सो मेटॅलिक बॉन्डिंग इज इंटरॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन अँड निगेटिव्हली चार्ज C ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, टेक्स्टबुक मध्ये स्ट्रक्चर बघून घ्या कसं स्ट्रक्चर आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, मेटल दी बेस्ट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट खूप जास्त हाय. अदर पॉइंट जर तुम्ही काय लक्षात ठेवू शकत असाल तर एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्सटर्नल जर फोर्स लावला तुम्ही कोणावरती, आयनिक सॉलिड वरती, शिअरिंग फोर्स, तर इथं डिस्टॉर्शन होतं. सिंपल आहे. हा बघा, कोण एक्झाम्पल आहे, मीठ कसं आहे, हार्ड आहे पण ब्रिटल आहे, ठिसूळ आहे. एक्सटर्नल फोर्स लावला तुटून जातो. सो डिस्टॉर्शन होत आहे. मेटलला लावा बघू बाहेरून तसा फोर्स, इझिली तो तुटतो का, किंवा त्याला काही ठिसूळ असले
चॉक ठिसूळं तुटला. येस, सो दिस इज एक्सटर्नल फोर्स लावलं डिस्टॉर्शन झालं. तसं मेटलला असं घेऊन तोडू शकताय तुम्ही, नाही तोडू शकत. सो शिअरिंग फोर्स लावल्यानंतर नो डिस्टॉर्शन, एक्सटर्नल फोर्स लावल्यानंतर सुद्धा नो डिस्टॉर्शन. गॉट इट? ठीक आहे. आणि लास्ट काय बघायचं आपल्याला, हे तुम्ही थेरी वाचून घ्या, मी याच्याबद्दल जास्त काही सांगणार नाही. लास्ट इज युअर कोव्हॅलेंट सॉलिड. लास्ट इज युअर कोव्हॅलेंट सॉलिड. इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्डिंगच असणार, कोव्हॅलेंट बॉन्डच असणार आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे का, तर डिपेंड राहतात. याच्यात तुम्ही कोण कोण शिकता? डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरी. काय असेल ते प्रोनाउन्सिएशन घ्या. ठीक आहे. डायमंड नाही आहे, ग्राफाइट एक्सेप्शन असल्यामुळे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, फुलेरी डिपेंड्स. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट डिपेंड राहतो, बट वी कॅन से दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. ऍडिशनल तुम्ही काय लिहू शकताय, तर डायमंड मध्ये तुम्हाला विचारतात की जो कार्बन ॲटम आहे, डायमंडचे स्ट्रक्चर कशापासून बनले? डायमंड, ग्राफाइट, फुलेरी, कार्बन पासून. डायमंड मधला जो कार्बन आहे तो असतो sp3 हायब्रिडाइज्ड. MCQ विचारू शकतात. डायमंड मध्ये sp3 हायब्रिडाइज्ड. ग्राफाइट मध्ये जो कार्बन ॲटम असतो तो असतो sp2 हायब्रिडाइज्ड. डेफिनेट MCQ विचारू शकतात. फुलेरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर C60. काय काय म्हणता तुम्ही याला? बक बॉल किंवा काय म्हणता, आणि सॉकर बॉल, बक बॉल किंवा सॉकर बॉल असे त्याचे आणखी नावं आहेत. ठीक आहे. बघा, मी या साईडचा पोर्शन रफ करून सांगते तुम्हाला नीट. ऍडिशनल पॉइंट नोट डाऊन केलेत का? स्क्रीनशॉट करा, स्क्रीनशॉट करा पटकन. ओके, फक्त इकडचा पोर्शन रफ करते, फक्त ऍडिशनल पॉइंटचा पोर्शन रफ केलाय. बघा, डायमंड वरती काय क्वेश्चन विचारू शकतात, तर डायमंडचं स्ट्रक्चर असं असतं. कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड कुठला असतो विचारलं तर कोव्हॅलेंट बॉन्ड. प्रत्येक कार्बन पुढच्या किती कार्बन्सना अटॅच्ड आहे? प्रत्येक कार्बन पुढे 4 कार्बन्सना अटॅच असतो. पुढे तो जाऊन किती कार्बन्सना अटॅच असतो? 4. सो मधलाच कन्सिडर करा. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन. सो एव्हरी कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट कार्बन ॲटम्स. आणि काय विचारू शकतात? कार्बनचं हायब्रिडायझेशन, जे की sp3 लिहायचं तुम्हाला. ग्राफाइट मध्ये काय विचारू शकतात, तर ग्राफाइट मधला जो कार्बन ॲटम आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. आणि ग्राफाइट मध्ये प्रत्येक कार्बन ॲटम जो काही असणार आहे तुमचा, हा खाली पण कनेक्टेड असतो. सो प्रत्येक जो काही कार्बन ॲटम आहे, या चॉक मी दाखवते, तो बघा पुढे किती कार्बन्स अटॅच्ड आहे? 1, 2, 3. जसं इथे 4 कार्बन्स अटॅच्ड आहे, तसं इथे कार्बन 3च कार्बन्स अटॅच आहे. हायब्रिडायझेशन आहे sp2. मग आणखीन एक p असणार आहे, pz. तो कशासाठी वापरला जातो? लेयर फॉर्मेशन साठी. ओके, sp3 पाहिजे ना, sp2 तर कार्बनचं हायब्रिडायझेशन झालं. अजून एक p कुठे आहे? त्या p न केले लेयर फॉर्मेशन. ही बघा खाली सेम अशी लेयर असणार आहे, आणि ह्या लेयर्स एकमेकांवरून आरामात अशा ग्लाइड होऊ शकतात. ग्लाइड म्हणजे काय? अशा मूव्ह होऊ शकतात विदाउट एनी डिस्टॉर्शन. डिस्टॉर्शन न होता मुवमेंट होऊ शकते. कशामुळे झाली? कारण लेयर फॉर्मेशन असल्यामुळे. त्यामुळे ग्राफाइट तुमचे गुड कंडक्टर असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. माझ्या सोबतच नोट डाऊन करा. नोट्स अशा काही तुम्हाला एवढ्या कमी टाइम मध्ये भेटणार नाही, माझ्याकडून तर नाही. ठीक आहे. सो डायमंड आणि ग्राफाइट झालं. आता फुलेरिन बद्दल सांगते. व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट अबाउट फुलेरिन. फुलेरिनला तुम्ही C60 नावाने ओळखता. C60 मध्ये काय असतात? हेक्झागॉन असतात. स्ट्रक्चर काय असतं? तर याच्यामध्ये हेक्झागॉन्स आणि काय असतात? पेंटागॉन. आता म्हणू नका हेक्झागॉनचं स्ट्रक्चर कसं असतं. हेक्झागॉन तुमच्या बेन्झीनच्या रिंग सारखा, मध्ये फक्त डबल बॉन्ड आहे. पेंटागॉन म्हणजे काय? 5 मेंबरची सायक्लिक रिंग. सो हेक्झागॉन आणि पेंटागॉन पासून बनलेले असतात. विचारलंच तर हेक्झागॉन मध्ये तुमच्याकडे असतात 20 हेक्झागॉन आहेत आणि 12 पेंटागॉन आहेत. एका फुलेरिनच्या स्ट्रक्चर मध्ये 60 कार्बन आहेत, 60 कार्बन. कशा रिंग्स आहेत? तर हेक्झागॉनच्या आणि पेंटागॉनच्या रिंग्स आहेत त्याच्यामध्ये. टोटल हेक्झागॉनच्या रिंग किती आहेत? 20. टोटल पेंटागॉनच्या रिंग किती आहेत? 12. कॅन आस्क यू, दिस इज इम्पॉर्टंट. टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं नाही असं म्हणायचं नाही,
काही थोडं एक्सपेक्ट पण करतात तुमच्याकडून की तुम्हाला हे माहिती पाहिजे. ओके, फुलेरीनचं झालं. त्यानंतर आणि काय आहे, हाच फुलेरीन जर पोटॅशियम सोबत रिॲक्ट झाला तर K35C60 नावाचा कंपाऊंड तयार करतो. K35C60 विच इज सुपर कंडक्टर, की जो सुपर कंडक्टर आहे ॲट 18 केल्विन. सुपर कंडक्टर आहे पण टेम्परेचर किती पाहिजे तेव्हा 18 केल्विन. 18 केल्विनला K35C60 इज अ सुपर कंडक्टर. प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, वन शॉट आहे सो फास्ट चाललंय सगळं. स्क्रीनशॉट करून घ्या पटकन. थेरॉटिकल पोर्शन संपला. आता क्रिस्टल लॅटाइसचे स्ट्रक्चर बघायचे. आणखी एक एमसीक्यू कुठे बनू शकतो तर किती क्रिस्टल लॅटाइसेस आहेत 7 आणि किती ब्रॅव्हिस लॅटाइसेस आहेत 14. सो एक क्वेश्चन इथेच बनला. देर आर डॅश क्रिस्टल लॅटाइसेस अँड डॅश ब्रॅव्हिस लॅटाइसेस. आन्सर शुड बी 7, 14. आधी काय विचारलंय बघायचं, ब्रॅव्हिस लॅटाइसेस विचारलेत का क्रिस्टल विचारलेत. ठीक आहे. त्यानंतर लक्षात कसे ठेवायचे कोणते कोणते क्रिस्टल लॅटाइसेस आहेत आपल्याकडे, तर हे तर तुम्हाला माहिती आहे. जर एखादा प्रॉपर सॉलिड बनला असेल तर त्याचा सिम्पलेस्ट छोट्या भागाला तुम्ही काय म्हणताय, युनिट सेल. सिम्पलेस्ट छोट्या भागाला काय म्हणताय तुम्ही, युनिट सेल. बघा आता आपल्याकडे किती युनिट सेल्स आहेत किंवा किती टाइपचे क्रिस्टल लॅटाइसेस आहेत. हिंट काय आहे माझी, क्यूट OUR आवर मदर. क्यूट आवर मदर वरून मी तुम्हाला 7 क्रिस्टलचे जे स्ट्रक्चर आहेत आपले ते कसे लक्षात ठेवायचे सांगते. बघा, CU जो आहे तो क्यूट वरून लक्षात ठेवायचं क्यूबिक. TE वरून लक्षात ठेवायचं टेट्रागोनल. OUR म्हणजे ऑर्थोरॉम्बिक. ऑर्थोरॉम्बिक. MO म्हणजे मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक. T म्हणजे ट्रायक्लिनिक. मोनोक्लिनिकच्या खाली ट्रायक्लिनिक आलाच पाहिजे, ट्रायक्लिनिक. H म्हणजे हेक्सागोनल. H म्हणजे काय, हेक्सागोनल. आणि उरलं काय फक्त लास्टला मग R. R म्हणजे काय असणार आहे, रॉम्बोहेड्रल. इकडे लिहू का, नको खालीच लिहिते. रॉम्बोहेड्रल. बघा नंतर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे का पडले, कारण याच्यामध्ये जे ABC म्हणजे तुमच्या साइड्स आहेत आणि जे अँगल आहेत याच्यामध्ये डिफरन्स असतो. साइड आणि कशामध्ये, अँगल मध्ये. 12वी स्टुडंट्सना हे माहिती आहे सो डिटेल मध्ये जात नाही. बघा काय करायचंय, साइड्स कोणत्या असणार तुमच्याकडे, A, B, C. अँगल कुठले असणार तुमच्याकडे, अल्फा, बीटा, गॅमा. अल्फा, बीटा, गॅमा. चला करूया क्यूबिक साठी. क्यूब म्हणजे क्यूब तर माहिती आहे, A = B = C असणार आहे. तिन्ही साइड क्यूबच्या बघा सेमच असतात. त्यानंतर काय करायचं, A = B आणि शेवटच्याला नॉट इक्वल करायचं. केलं बघा, सेम लिहिलेलं परत शेवटच्याला नॉट इक्वल केलं. आता दोन्हीला नॉट इक्वल करा. काय हिंट होती, A = B = C, लास्ट वाला नॉट इक्वल करा, परत याचा लास्ट वाला नॉट इक्वल. सो असं झाल्यानंतर 3 वेळा कंटिन्युअसली काय येणार आहे, A ≠ B, A ≠ B, A ≠ B, C. बघा तिन्ही इक्वल, लास्ट वाला नॉट इक्वल, दोन्ही नॉट इक्वल, दोन्ही नॉट इक्वल, दोन्ही नॉट इक्वल. परत आता रिपीट करायचं. काय रिपीट करणार, सेकंड आणि लास्ट सेकंड जो आहे, लाइन्स घेते कन्फ्युजन होईल. जो तुमचा सेकंड आहे आणि जो तुमचा लास्ट सेकंड आहे त्याचे सेम ठेवा. A = B, लास्ट वाला फक्त नॉट इक्वल आणि लास्ट काय करणार, फर्स्ट वाल्या सोबत मॅचिंग करायचं. म्हणजे काय झालं बघा, A = B = C, परत लास्ट वाल्याला काटो, परत दोन्ही को काटो, दोन्ही को काटो, दोन्ही को काटो. सेकंड आणि लास्ट सेकंड सेम ठेवलं. A = B, ≠ C, फर्स्ट अँड लास्ट सेम ठेवलं. ओके. त्यानंतर अँगल बघा, पहिला अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री. 3 वेळा हेच रिपीट करायचं. अल्फा रिपीट लिहिण्यापेक्षा असं लिहिते. 3 वेळा काय करायचं, सेम रिपीट करायचं. मोनोक्लिनिक मध्ये काय लक्षात ठेवायचं असतं, तर मोनोक्लिनिक मध्ये फक्त अल्फा = बीटा = 90 डिग्री. हे जर कुठे दिसलं तुम्हाला की अल्फा बीटा इक्वल आहे आणि दोन्ही 90 डिग्रीच्याच इक्वल आहेत, तर पक्का मोनोक्लिनिकला टिक करून यायचंय. कारण बघा मोनोक्लिनिक मध्ये सगळे नॉट इक्वल असतात. A ≠ B, ≠ C आणि गॅमा पण ≠ 90 डिग्री असतो.
मग मोनोक्लिनिक मध्ये जो पोर्शन लक्षात ठेवायचा तो असतो अल्फा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू 90 डिग्री. त्यानंतर ट्रायक्लिनिक मध्ये काहीच कधीच इक्वल नसतं. सो अल्फा नॉट इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. बघा इकडे पण काही इक्वल आहे तिकडे पण काही इक्वल आहे अशी सिस्टीम कोण आहे तुमची ट्रायक्लिनिक. लक्षात राहिलं तर ट्रायक्लिनिक येस 3 तिगाडा काम बिगाडा. हेक्सागोनल सिस्टीम सगळ्यात सिंपल आहे लक्षात ठेवायला. हेक्सागोनचं स्ट्रक्चर काढायचं. ही तुम्ही जर ए साइड कन्सिडर केली, ही जर बी केली आणि खालची जर सी केली तर बघा तुम्ही ऑलरेडी लिहिलंय नकळतपणे की ए इक्वल्स टू बी आहे पण सी ला इक्वल नाहीये. आता अँगल बघा, हा अँगल खालचा, हा जो अँगल आहे इथून जर मी लाईन टाकली ठीक आहे तर याचा खालच्या इथं जो अँगल झालाय खालच्या लाईन सोबत तो किती आहे 90 आहे. सिमिलरली इकडे पण अँगल जो बनला असणार तो किती असणार 90 असणार आहे. पण हा जो अँगल आहे तो किती असतो हेक्सागॉन मधला अँगल 120. सो हेक्सागॉन मध्ये अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री असतो. बट इथं गॅमा काय असणार आहे तुमचा 120 डिग्री. ठीक आहे. इथे अल्फा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू 90 असतो बट इथं गॅमा नॉट इक्वल टू 90 असतो. इथं गॅमा इक्वल्स टू 120 आहे. आणि लास्टचं जे आहे ते काय लिहायचं तुम्हाला अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा. तिन्ही अँगल इक्वल आहेत का आहेत पण ते फक्त 90 इतके नाहीयेत. तिन्ही अँगल इक्वल आहेत का आहेत बट 90 इतके नाहीयेत. कोणाचे रोम्बोहेड्रलचे. लक्षात ठेवू शकताय. ठीक आहे. स्क्रीनशॉट करा सगळ्याचं. त्यात पण बघा आता हे झाले 7 क्रिस्टल स्ट्रक्चर्स. 7 क्रिस्टल स्ट्रक्चर्स तर सांगितले. 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस कुठे वेअर आर 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस. तर याच्यामध्ये पण काय असतात सब टाइप्स असतात. सब टाइप्स कसे असतात बघा. ब्रॅव्हिस लॅटायसेस दाखवते मी तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे ना क्यूब मध्ये किती आहेत एससीसी बीसीसी एफसीसी म्हणजे किती झाले हे 3. सो लक्षात कसं ठेवाय बघा 3 ते 4 3 लेक्चर किती आहे बाबा किती ते किती 3 ते 4 लेक्चर आहे. कसं म्हणणार इंग्लिश मध्ये 3 to 4 3 to 4. त्यानंतर काय 2 1 1 1. मी तर असं लक्षात ठेवलंय. तुमची काही वेगळी स्टाईल असेल तर लक्षात ठेवा ती. 3 म्हणजे एससीसी बीसीसी एफसीसी. टेट्रागोनलचे जे 2 आहेत ते सिंपल म्हणजे एक तर सिंपल असणारच आणि दुसरा कुठला असतो ईसीसी एंड सेंटर. यात काय असणार आपले जे 3 आहेत एससीसी बीसीसी एफसीसी फक्त ऍड कोणता झाला इथं ईसीसी एंड सेंटर. ट्रायक्लिनिकचे जे मोनोक्लिनिकचे जे 2 आहेत ते कोणते आहेत एससीसी आणि बीसीसी. एससीसी आणि बीसीसी जर एक आहे तर पक्का एससीसी असणार. सगळ्यांमध्ये एससीसी तो असतोच. लक्षात आलं. 3 to 4 2 1 1 1. बघा 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 झाले का 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस. बियर म्हणजे काय ब्रॅव्हिस लॅटायसेस. सो दीज वर 7 क्रिस्टल स्ट्रक्चर्स अँड 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस. त्यात फोकस कोणावर करायचंय फक्त क्यूब वरती एससीसी बीसीसी एफसीसी. पण याच्यावरती एमसीक्यू येतो साइड आणि अँगल्स वरती. ओके ठीक आहे. स्क्रीनशॉट करा पटकन पुढे जाऊ. एससीसी बीसीसी आणि एफसीसी मेन इम्पॉर्टंट मुद्दे काय काय लक्षात ठेवायचे बघा. स्ट्रक्चर काय परत सांगत बसणार नाही. तुम्हाला माहिती आहे एससीसी मध्ये काय असणार. तुमची जी रूम आहे त्याला क्यूब इमॅजिन करा. प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम ठेवा. ज्या रूम मध्ये बसलाय ती क्यूब आहे असं इमॅजिन करा. बघा किती कॉर्नर आहेत 8 कॉर्नर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 कॉर्नरच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम ठेवा. सो तुमचा एससीसी काय होईल तयार होईल. रिप्रेझेंटेशन कसं असतं याचं क्यूब काढा प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम ठेवून टाका. 1 2 3 4 5 6 7 8. मला सांगा आता एक कॉर्नर तुमच्या रूमचे टोटल कॉर्नर किती 8. पण एक कॉर्नर जर तुम्ही कुठलाही पकडला जर माझा मी एक कॉर्नर पकडला तर हा कॉर्नर 8 रूम मध्ये कॉमन येतो. खालच्या 4 रूम आणि वरच्या 4 रूम 8 रूम मध्ये कॉमन आहे का येस आहे. म्हणून याचं कॉन्ट्रीब्युशन किती होणार 1/8. मग टोटल नंबर किती झाला Z इज इक्वल टू 1. Z काय आहे नंबर ऑफ ॲटम्स.
जर तुम्हाला विचारलं की ह्या सिंपल क्यूब मध्ये किती ऍटम्स आहेत, तर लगेच 8 मार्क करायचं नाही, 1 2 3 4 5 6 7 8 दिसतात म्हणून नाही. हा जर कॉर्नर धरला तर हा 8 रूम मध्ये कॉमन आहे, म्हणजे 8तला फक्त एकच भाग माझ्या कुठल्या रूम मध्ये, या रूम मध्ये. याचा 1/8, याचा 1/8, याचा 1/8, असे किती आहेत माझ्याकडे 8 आहेत. सो टोटल ऍटम किती होतं तुमच्याकडे, एकूण ऍटम किती आहेत, 8 नाही म्हणायचं, किती म्हणायचं, 1 म्हणायचं. ठीक आहे. आणखीन काय विचारू शकतात, झेड विचारू शकतात, दुसरं विचारू शकतात कोऑर्डिनेशन नंबर. सीएन दिलं तरी चालेल. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, म्हणजे कुठलाही एक ऍटम घ्या, तो आजूबाजूला तो किती ऍटम्सला चिटकलाय, किती ऍटम्सला तो चिटकून उभा आहे. तर एससीसी चा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो रे, इट इज 6. 6 ऍटम्सला चिटकलेला असतो. कसा बघा, हा जर ऍटम आहे तर शेजारी इकडे चिटकलाय, हा जर ऍटम आहे 1 2 3 4, तो ज्या 4 रूम्स मध्ये कॉमन आहे खालच्या ते वरती एक असा असतो आणि खाली एक असा असतो. हे 6 ऍटम्सला तो चिटकलाय, सो इट इज कोऑर्डिनेशन नंबर इज 6. ठीक आहे. आता बघा आणखीन काय काय विचारू शकतो तुम्हाला. सो हे झालं एससीसी चं. सिमिलरली बीसीसी चं जर तुम्हाला झेड विचारलं तर बीसीसी मध्ये सुद्धा 8 कॉर्नरला 8 ऍटम आहेत, प्लस बॉडीच्या सेंटरला एक आहे, बॉडीच्या सेंटरला एक आहे. सो टोटल नंबर ऑफ ऍटम्स किती झाले इकडे 2. आणि सेकंड जर कोऑर्डिनेशन नंबर विचारला तर कोऑर्डिनेशन नंबर इथे किती असतो, 8 असतो. बघा इथं 6 आहे एससीसी मध्ये, बीसीसी मध्ये किती येतो 8 आहे. एफसीसी मध्ये जर झेड विचारला तर इथं पण 8 कॉर्नरला 8 ऍटम आहेतच, प्लस कुठं आणखी 6 फेसेसला, म्हणजे काय 4 भिंती, वरचं रूफ आणि खालचं फ्लोर, अशा 6 ठिकाणी आणि ऍटम आहे. पण एक भिंत 2 रूम मध्ये कॉमन असते. सो कॉन्ट्रीब्युशन झालं 1/2. सो झेड इज इक्वल टू किती आलं हे 1 + 3. सो झेड ची व्हॅल्यू असते 4. झेड ची व्हॅल्यू काय असते 4. आणि कोऑर्डिनेशन नंबर विचारला तर कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, शेजारी किती त्याचे. सो कन्सेप्ट माहिती नसेल तर आता कन्सेप्ट लक्षात घेण्याच्या पाठीमागे लागू नका. वन शॉट मध्ये तर सगळं परत एक्सप्लेन नाही करू शकत. अनअकॅडमी वरती माझं लेक्चर आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकताय. लक्षात काय काय ठेवणार, एससीसी चा नंबर ऑफ ऍटम 1, बीसीसी चा नंबर ऑफ ऍटम 2, एफसीसी चा नंबर ऑफ ऍटम 4. कोऑर्डिनेशन नंबर विचारला तर एससीसी चा 6, बीसीसी चा 8 आणि एफसीसी चा 12. आणखीन एक कोऑर्डिनेशन नंबर काय काय सांगतो तर नियरेस्ट नेबर ऍटम सांगतो, किती शेजारी ऍटम आहे, नियरेस्ट नेबर सांगतो. आणखीन काय सांगतो तर माइट बी विचारू शकतात. कोऑर्डिनेशन नंबर जेवढा चांगला तेवढा तुमच्या मॉलिक्यूलचं हार्डनेस चांगलं आणि तेवढं तुमच्या मॉलिक्यूलचं पॅकिंग चांगलं. तेवढंच तुमच्या मॉलिक्यूलचं काय चांगलं असतं, पॅकिंग चांगलं असतं. एससीसी मध्ये पॅकिंग आहे तुमचं 52%, ऑन एन ॲव्हरेज 52.4 काहीतरी आहे. बीसीसी मध्ये आहे 68% पॅकिंग फ्रॅक्शन आणि एफसीसी मध्ये आहे 74% पॅकिंग फ्रॅक्शन. बघा कोऑर्डिनेशन नंबर पण जास्त आणि पॅकिंग पण जास्त आहे. पर्सेंटेज ऑफ पॅकिंग म्हणजे काय, क्लोजली जी अरेंजमेंट आहे ती अतिशय चांगली आहे कोणाच्या मध्ये, एफसीसी मध्ये. सगळ्यात खराब कोणामध्ये 52% एससीसी. सो हे काय आहे तुमचं, मी पर्सेंटेज जे दिले ते काय आहे, पॅकिंग फ्रॅक्शन आहे. मग ह्या 100 मधून जर तुम्ही हे 52 मायनस केलं तर तुम्हाला जे काही आन्सर भेटेल ते असणार आहे तुमचे वर्ड्स. ते काय असणार आहे, तुमची रिकामी जागा, एम्प्टी स्पेस. सो सगळे करा आता बसून बसून, नोटबुक मध्ये लिहितच असाल, नोट डाऊन करत असाल. 100 - 52, 100 - 68, 100 - 74 करा. ते तुमची एम्प्टी स्पेस आहे रिस्पेक्टिव्ह मध्ये. आणखीन काय क्वेश्चन बनू शकतो याच्यावरती, तर जर तुम्हाला विचारलं पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे, जर पॅकिंग फ्रॅक्शन विचारला, बघा रफ करते, हे जे काही इथं लिहिलं ते नीट सांगते. 62 पण रफ, 74 पण रफ. जर तुम्हाला थर्ड पॉइंट विचारू शकता तो म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन. जर पॅकिंग फ्रॅक्शन विचारला तर 0.524 असं लिहायचं. आणि जर पर्सेंटेज ऑफ पॅकिंग विचारलं तर मात्र 52% घ्यायचं. डिफरन्स लक्षात येतोय. सो पॅकिंग फ्रॅक्शन विचारला आणि ऑप्शन मध्ये दोन्ही आहे, 0.52 आणि 52 आहे. गडबडीत तुम्ही 52 मार्क करून याल, बट ते आन्सर चुकणार, कारण फ्रॅक्शन कधी सुद्धा 1 पेक्षा मोठा असणार नाही. सो पॉइंट मधलं उत्तर लिहायचं. जेव्हा फ्रॅक्शन विचारतील
तेव्हा पॉईंट मधलं उत्तर. बीसीसीचं पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं तर काय लिहिणार तुम्ही 0.68 आणि पर्सेंटेज विचारलं तर लिहायचं 68%. एफसीसीचं पॅकिंग फ्रॅक्शन जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही लिहिणार 0.74 आणि पर्सेंटेज विचारलं तर तुम्ही लिहिणार 74. लक्षात आलं. फ्रॅक्शन कधीही 1 पेक्षा मोठा नसणार आहे. सो आन्सर तुमचा 0 पॉइंट मध्येच येणार. जर पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं असेल, पर्सेंटेज विचारलं असेल तर मग तुम्ही 74, 68, 52 लिहू शकता. गॉट इट? ठीक आहे. चला स्क्रीनशॉट करून घ्या पटकन याचा सुद्धा. एससीसी, बीसीसी, एफसीसी कळालं. आता लगेच स्ट्रक्चर बघा. लिनियर मध्ये जर तुम्हाला काही सांगितलं की लिनियर अरेंजमेंट करा कोणाची, ॲटम्सची, 1 डायमेन्शन मध्ये, कसं करू शकता रे? एक रूम आहे आणि तुम्ही रूम मध्ये आलाय आणि सांगितलं की हे घ्या बॉल आणि लावा, तुम्हाला पाहिजे तसे लावायचे. तुम्ही काय करणार? एक भिंत पकडणार, पहिला त्या भिंतीला असं लावायला स्टार्ट करणार. दुसरी कुठली वे आहे का 1 डायमेन्शन मध्ये? एकच डायमेन्शन आहे, हीच डायमेन्शन आहे आणि तुम्हाला असेच बॉल अरेंजमेंट म्हणजे एकच पॉसिबिलिटी आहे. 1 डायमेन्शन मध्ये जर तुम्हाला लिनियर कोऑर्डिनेशन नंबर विचारला, लिनियर अरेंजमेंटचा कोऑर्डिनेशन नंबर, तर तो असतो किती? 2. कसं काय 2? बघा, हा ॲटम धरला मी, त्याच्या शेजारी किती आहेत? 1 ॲटम, 2 ॲटम. सो कोऑर्डिनेशन नंबर मी 2 घेतला. कधी सुद्धा बाहेरचा ॲटम घ्यायचा नाही. कोऑर्डिनेशन नंबर विचारला की नेहमी आतला ॲटम घ्यायचा की जो हायेस्ट ऑक्युपाइड असतो. सो कोऑर्डिनेशन नंबर 2. दुसरं तुम्हाला काय विचारू शकतात? प्लेनर अरेंजमेंट काय आहे? प्लेनर अरेंजमेंट. प्लेनर अरेंजमेंट मध्ये 2 टाइपने अरेंजमेंट करू शकता, कारण 2 डायमेन्शनल झाली ती. एक तर असे ॲटम्स लावू शकतो एखादा मुलगा, दुसरा मुलगा काय करू शकतो? असे ॲटम्स लावू शकतो. सो बघा, मी दोघांचं मिक्सचर केलं आणि माझं प्लेनर स्ट्रक्चर बनवलं मी काहीतरी असं. ठीक आहे, ओके. आणखीन कोणतं आलं? पहिली लेअर अशी लावली, बरोबर आहे, पण दुसरी लेअर लावताना कशी लावली? डिप्रेशन्स मध्ये लावली. सो प्लेनर अरेंजमेंट 2 टाइपनं करू शकतो आपण. एक तर एकाखाली एक, नाहीतर दुसरं एकाच्या डिप्रेशन मध्ये दुसरा. बघा, एकाखाली एक आहे म्हणून मी ए ए ए ए अरेंजमेंट म्हटलं. ही ए आहे, ही वेगळी अरेंजमेंट आहे म्हणून बी, परत ही ए. जर खाली जर करायचं म्हटलं तर डिप्रेशन, डिप्रेशन मध्ये, डिप्रेशन मध्ये, डिप्रेशन मध्ये, डिप्रेशन मध्ये. सो परत काय झाली? बघा, बी सारखं स्ट्रक्चर आहे का? सो ही झालं ए बी ए बी. घ्या कुठला पण मधला ॲटम घेतला. ओके, याचा कोऑर्डिनेशन नंबर सांगा किती आहे? 1 2 3 4. हा ॲटम कुठल्या कुठल्या ॲटम्सना चिटकलाय त्या 4 ॲटमची नावं घेतली. सो 4 ॲटम्सना चिकटलाय, सो कोऑर्डिनेशन नंबर झाला 4. म्हणून नाव काय देतात आणखीन याला? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. नाव काय दिलं? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. सिमिलरली बघा, इकडे पण घ्या, तुम्हाला पाहिजे तो ॲटम घेतला. आता हा 6 ॲटम्सच्या कोऑर्डिनेशन मध्ये बघा, हा 6ही ॲटम्सला चिटकलाय. इकडे पण आहे चिटकलाय, इकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण, इकडे पण आणि इकडे. सो कोऑर्डिनेशन नंबर झाला याचा 6. 6 झाल्यामुळे नाव काय देतात ह्याला? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. सो हेक्सागोनलचा तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर विचारला तर 6, स्क्वेअरचा विचारला तर 4. बट कधी प्लेनर अरेंजमेंट आणि 2 डायमेन्शनल मेन्शन असणार. 2 डायमेन्शन हे मेन्शन असणार. 1 डायमेन्शन किंवा लिनियर म्हटलं तर कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 2 असतो. त्यानंतर बघा, 3 डायमेन्शन मध्ये काय विचारू शकतात तुम्हाला? तर 3 डायमेन्शन मध्ये काय करणार मी? तर ही जी लेअर दिसते तुम्हाला खालची, ही ए ए ए ए जरी लिहिली असेल तरी पण ह्या पूर्ण लेअरला आता 3 डायमेन्शन मध्ये ए मानायचं. याच्यावरती अशीच लेअर, याच्यावरती अशीच लेअर, याच्यावरती पण अशीच लेअर. काय होणार स्ट्रक्चर बघा? हे परत सिमिलर स्ट्रक्चर याच्यावर, परत सिमिलर स्ट्रक्चर याच्यावर. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये स्ट्रक्चर आहे त्याचं. जेव्हा तुम्ही ए ए टाईप ए ए ए ए टाईप 3 डायमेन्शन मध्ये रिपीट कराल तेव्हा तुम्हाला तुमचा सिंपल क्यूबिक अरेंजमेंट भेटेल. ए ए ए ए टाईप 3 डायमेन्शन मध्ये कराल तेव्हा तुमचा सिंपल क्यूबिक अरेंजमेंट भेटेल. मग परत तुम्हाला कोऑर्डिनेशन विचारलं तर काढत बसायचं नाही. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो त्याचा? 6 असतो. त्याचा नंबर ऑफ ॲटम्स विचारले तर किती असतात? 1 असतात. त्याचं पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं तर किती असतं? 0.52 असतं. आणि पर्सेंटेज विचारलं तर 52% असतं. त्यानंतर बघा कसं झालेलं ते ए
फास्ट मध्ये थोडीशी अरेंजमेंट दाखवतेच. ही ए अरेंजमेंट आहे. याच्या वरती सेम असा आयटम ठेवला, वरच्या लेअर मध्ये सेम असा आयटम ठेवायचा. याच्यावरती जो त्याच्यावरती तो, प्रत्येक ॲटमच्या वरती एक 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 ॲटम ठेवलं की तुमचं सिंपल क्युबिक म्हणजे 3 डायमेन्शन मधला ए ए ए ए टाइप मॉलिक्यूल बनतो. आता बघा इथं तुम्हाला काहीतरी वॅकन्सी स्पेस दिसायले. या स्पेसलाच आपण काय म्हणत असतो, वर्ड. या स्पेसलाच आपण वर्ड म्हणतो. हा वर्ड पण कसा आहे, एक स्क्वेअर वर्डच आहे. सो ए ए टाइप मध्ये जे वर्ड असतात ते कसे असतात, स्क्वेअर असतात. 3 डायमेन्शनल ए ए मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे आणि 2 डायमेन्शनल स्क्वेअर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. ठीक आहे, 3 डायमेन्शन मध्ये 6 आहे. त्यानंतर आपण बघूया, हा झाला फर्स्ट टाइप. आता पहिल्यामध्ये काय केलं आपण, स्क्वेअर क्लोज पॅकिंगला कंटिन्युअसली 3 डायमेन्शन मध्ये घेतलं. ही स्क्वेअर क्लोज पॅकिंगची ही फर्स्ट लेअर, याच्यावरती सेम अशी आणि ए ए टाइपचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर भेटलं, ज्याला मी म्हटलं तुम्ही SCC म्हणणार. आता काय करायचं, तर बेसिक लेअर जी आहे खाली ती तशीच काढा. बेसिक लेअर काय होती तुमची, ए लेअर. येस. आता ए वरती ए नाही ठेवायचा, कारण ए वरती ए ठेवला तर ए ए टाइप होईल, जो तुमचा SCC देईल. बट ए वरती मला दुसऱ्या टाइपची लेअर ठेवायची, म्हणजे बी लेअर ठेवायची. काहीतरी वेगळी अरेंजमेंट कशी करू शकता बघा. काय बघा, वरच्या वरती ओव्हरलॅप नाही केला, खालच्यावर वरचा ओव्हरलॅप झाला तर ए टाइप होईल. बी अरेंजमेंट वेगळी पाहिजे, म्हणून मी 4 ॲटम्सच्या मध्ये जे डिप्रेशन दिसते, जी वॉइड दिसते, त्या वॉइड वरती ठेवला. चला परत डिप्रेशन मध्ये, परत डिप्रेशन मध्ये, परत डिप्रेशन मध्ये. आता काय झालं, खालची लेअर होती तुमची ए लेअर, त्याच्या वरती जी ठेवली ती तुम्ही कोणती ठेवली, बी. परत आता काय करणार, त्याच्या वरती अजून एक थर्ड लेअर. हे पूर्ण सिमिलरली काय करत राहायचं, रिपीट. हे पूर्ण खाली तुम्ही रिपीट करत राहणार. आता तुम्हाला वरती एक लेअर ठेवायची आहे, ती पण कशी ठेवणार तुम्ही, ए सारखीच ठेवायची. म्हणजे काय करणार आहे, परत ओव्हरलॅप, परत आहे तसं व्हाईट चॉक वरती व्हाईट चॉक ओव्हरलॅप करायचा. सो ए बी काइंड ऑफ अरेंजमेंट तयार होईल. पहिली लेअर स्क्वेअर क्लोज पॅकिंगची. बी जी लेअर आहे ती कशी ठेवली, या व्हाईट वरती दुसरा पिंक कलरचा ॲटम आणून ठेवला. सो ए बी काइंडचं अरेंजमेंट तयार होईल. सो 3 डायमेन्शन मधलं जो ए बी पॅटर्न आहे त्यालाच आपण म्हणतो बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, BCC. मग झेड विचारलं तर तुम्हाला झेड माहिती किती सांगायचं, तुम्ही झेड विचारलं तर 2. कोऑर्डिनेशन नंबर विचारलं तर किती सांगणार, 8. पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं तर किती सांगणार, 0.68. पॅकिंग पर्सेंटेज विचारलं तर किती सांगणार, 68%. डिफरन्स लक्षात घ्या. प्लेनर मध्ये 2 डायमेन्शन स्क्वेअर विचारलं तर कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. 2 डायमेन्शनल हेक्सागोनल विचारलं तर कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. 3 डायमेन्शन मध्ये ए टाइपचं कोऑर्डिनेशन नंबर 6. 3 डायमेन्शन मध्ये ए टाइप म्हणजे SCC, 3 डायमेन्शन मध्ये ए बी टाइप म्हणजे BCC. कोऑर्डिनेशन नंबर मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण याला सुद्धा ए टाइप ऑफ अरेंजमेंट म्हणतात. ए टाइप ऑफ अरेंजमेंट, बट हा 2 डायमेन्शनल आहे. सो कोऑर्डिनेशन नंबर 4. याला सुद्धा ए बी म्हणतात, बट हा 2 डायमेन्शनल आहे म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 6. हा ए 3 डायमेन्शनल आहे म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 6 आणि हा ए बी 3 डायमेन्शनल आहे म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 8. मग क्वेश्चन काय विचारणार, व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ए टाइप ऑफ अरेंजमेंट इन 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हटलं की तुम्ही आन्सर 6 मार्क करणार, 2 डायमेन्शनल म्हटलं तर आन्सर तुम्ही 4 मार्क करणार. फॉर ए बी काइंड ऑफ अरेंजमेंट इन 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर इज ए बी टाइप 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन 6 आहे, ए बी टाइप 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे. लगेच मॅच करून घ्या. त्यानंतर या साइडचा बोर्ड रफ करते. आता मी तुम्हाला एबीसी काइंड ऑफ अरेंजमेंट शिकवते. स्क्रीनशॉट करून घ्या या बोर्डचा एकदा. थर्ड टाइपची अरेंजमेंट आहे एबीसी अरेंजमेंट. आता बघा 3 डायमेन्शन मध्ये ए टाइप मी वापरली, बट 2 डायमेन्शनची हेल्प घेऊन वापरली. 2 डायमेन्शनचं स्ट्रक्चर बघा थोडंसं मागे जाऊन, तर 2 डायमेन्शन मध्ये मी इकडे शिकवलेलं स्क्वेअर आणि इकडे शिकवलेलं हेक्सागोनल पॅकिंग. आता जेव्हा 3 डायमेन्शन करायचे तेव्हा स्क्वेअरचंच पुढे एक्सटेन्शन केलेलं.
स्क्वेअरलाच कंटिन्यू रिपीट केलं आणि ए टाइप ऑफ अरेंजमेंट दाखवली 3 डायमेन्शन मध्ये. बरोबर आहे? हो. त्याच्यानंतर मला जेव्हा एबी करायचं होतं तेव्हा सुद्धा मी बेसिक जी लेअर उचलली ती कोणाची उचललेली? स्क्वेअरचीच उचललेली. म्हणजे फायनल खालची जी लेअर होती माझी ती अशीच होती, स्क्वेअर. मग त्याच्यावरती मी काय केलं? डिप्रेशन मध्ये ऍटम ठेवला आणि म्हटलं की एबी काइंड ऑफ अरेंजमेंट आहे. बट मी अजून हेक्सागॉन कुठे वापरलाय का? नाही. तर हेक्सागॉन कुठे वापरणार आहे मी? ABC काइंड ऑफ अरेंजमेंट मध्ये. म्हणजे खालची आता जो बेसिक प्लॅन राहणार आहे तुमचा तो कसा राहणार? पहिली लेअर, दुसरी लेअर अशी राहणार हेक्सागोनल पॅकिंग साठी. डिप्रेशन्स मधली काय म्हटलं लक्षात आले का? जेव्हा मी तुम्हाला ए टाइप शिकवला किंवा एबी टाइप शिकवला तेव्हा त्याची फर्स्ट लेअर जी बेसिक लेअर होती ती बघा कशी होती? एकाखाली एक ऍटम. सो बेसिक लेअर होती ती तुमची स्क्वेअरची होती. आता एबीसी मधली बेसिक लेअर जी असणार आहे ती कोणाची असणार? हेक्सागोनल. एकाखाली एक नाहीये, एकाच्या डिप्रेशन मध्ये एक, याच्या डिप्रेशन मध्ये एक. ओके. सो ही झाली तुमची फर्स्ट लेअर एबीसी. बट पहिली लेअर सगळी पूर्ण प्लेन, तिला काय म्हणतो आपण? ए. आता याच्यावरती ठेवायची आपल्याला आणखीन एक लेअर जिचं नाव आहे बी. हा पोर्शन रफ करते. ठीक आहे. आता दुसरी लेअर सेट करायची आहे. बघा कशी ठेवायला लागले? पिंक कलरच्या ऍटम्स ठेवले. कुठे ठेवलेत? अंदाज लागतोय का तुम्हाला कुठे ठेवलेत? तर बघा, नसेल कळालं तर इथं एक त्याचं ब्रॉड स्ट्रक्चर दाखवते. व्हाईट कलरचे असे 3 ऍटम्स आहेत. जिथे जिथे पिंक काढले तिथे बघा व्हाईट कलरचे असे 3 ऍटम आहेत. 1 2 3. आणि ही जी मध्ये व्हाईट दिसते ही एम्प्टी स्पेस, ही क्लोज करण्यासाठी मी याच्यावरती असा पिंक ऍटम ठेवला. ओके. मग असं अरेंजमेंट केलं. कुठल्या लेअरचं? लेअर बीचं. किती ऍटम पासून बनली? खालचे 3 ऍटम व्हाईट प्लस 1 ऍटम पिंक, दॅट इज 4 ऍटम्स. जर एखादी व्हॉइड 4 ऍटम्स पासून बनत असेल, आतली एम्प्टी जागा किती ऍटम्स पासून बनली? 4. कुठले 4? खालचे 3 व्हाईट, वरचा 1 पिंक. तर कोऑर्डिनेशन नंबर असतो याचा 4. आणि अशा टाइपच्या व्हॉइडला म्हणतात टेट्राहेड्रल व्हॉइड. या व्हॉइडला काय म्हणायचं आपण? टेट्राहेड्रल व्हॉइड. सो आणखीन एक टाइपचं व्हॉइड आहे, याच्यात दिसत नसेल तरी पण दाखवते. जेव्हा जेव्हा मी पिंकची अरेंजमेंट परत कंटिन्युअसली करत जाईल. ठीक आहे. पिंक ऍटम आहेत, अरेंजमेंट मी अशी कंटिन्यू करायला दिली. इथे नाही दिसणार, शेजारी काढून दाखवते. 3 व्हाईट ऍटम आहेत, 1 2 3. त्याचबरोबर 3 पिंक ऍटम आहेत आणि ते स्ट्रक्चर कसं करत असतात? एक पिंक, दुसरा पिंक, तिसरा पिंक. यामध्येच हे पण स्ट्रक्चर तयार झालंय. नीट जर तुम्ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर नेटवरून फाइंड केलं तर लक्षात येईल. खाली 3 व्हाईट ऍटम आहेत, त्याच्यावरती बरोबर उलट्या डायरेक्शन मध्ये 3 पिंक ऍटम आहेत. सो टोटल ऍटम किती झाले? 6 ऍटम पासून एखादा व्हॉइड भेटत असेल तर कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. आणि या व्हॉइडला म्हणायचं असतं ऑक्टाहेड्रल व्हॉइड. सो ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती ऍटम पासून बनते? 6. टेट्राहेड्रल किती ऍटम पासून बनते? 4. याच्यामध्ये बघा, जर तुमचा व्हाईट ट्रायंगल मी असा काढला तर पिंक ट्रायंगल कसा काढू शकताय? असा. म्हणजे ट्रायंगल म्हणजे काय? फक्त हे जॉईन केलेले, हे डॉट्स फक्त जॉईन केले. सो एबीसी स्ट्रक्चर असेल तर त्यात 2 टाइपचे व्हॉइड असतात. एक असतात टेट्राहेड्रल आणि दुसरे असतात ऑक्टाहेड्रल. टेट्राहेड्रल कसे दिसतात दाखवलं, ऑक्टाहेड्रल कसे दिसतात दाखवलं. टेट्राहेड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर दाखवला, ऑक्टाहेड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर दाखवला. आता बघूया नेमकं अरेंजमेंट होते कशी या साईडला. काय अरेंजमेंट करायची आहे मला? ए लेअर, बी लेअर आणि सी लेअर. ए लेअर तर मी सांगितली एबीसी मध्ये कशी असणार आहे तुमची? हेक्सागोनल सारखी, म्हणजे याच्या डिप्रेशन मध्ये ठेवायची. ए लेअर सगळ्यांना काढता येईल? हो, आय गेस येईल. आता काय नाही, फक्त डिप्रेशन मध्ये ऍटम्स काढत बसायचं. डिप्रेशन म्हणजे काय? ह्या 2 ऍटमची रिकामी जागा जिथं आहे तिथं त्याचं सेंटर आला पाहिजे. ओके. सो ही झाली तुमची ए लेअर. बी लेअर कशी काढलेली तुम्ही? या डिप्रेशन्स मध्ये, टेट्राहेड्रल व्हॉइड मध्ये. टेट्राहेड्रल व्हॉइड जिथे जिथे दिसतोय तिथे तिथे काय ठेवायचा? पिंक ऍटम. 1 2 3 व्हाईट दिसतात, चला त्याच्यावर एक पिंक ठेवू. 1 2 3 व्हाईट दिसतात, चला त्याच्यावर एक पिंक ठेवू. सो ए लेअर तुम्ही फिक्स केली, बी लेअर तुम्ही फिक्स केली
आणि बी लेयर मध्ये ही ती बी लेयर सेमच आहे. बी लेयर मध्ये किती टाइपचे वर्ड असतात बघा, आता सांगितलेलं बी लेयर मध्ये 2 टाइपचे वर्ड आहेत. टेट्राहेड्रल वर्ड पण असतात आणि ऑक्टाहेड्रल वर्ड पण असतात. टेट्राहेड्रल पण वर्ड आहे आणि ऑक्टाहेड्रल पण वर्ड आहे. आता जेव्हा तुम्ही सी लेयर फिक्स करणार आहे, सी लेयर फिक्स करताना आता 2 जागा आहेत. सी वाला ऍटम जेव्हा ग्रीन कलरचा आहे तुम्हाला फिक्स करायचा आहे, तर तुम्ही 2 वे मध्ये ठेवू शकता. सी ऍटम कॅन बी फिक्स्ड इन टेट्राहेड्रल वर्ड, सी ऍटम कॅन बी फिक्स्ड इन ऑक्टाहेड्रल वर्ड. जर तुम्ही सी ऍटम टेट्राहेड्रल वर्ड मध्ये ठेवला म्हणजे नवीन जो ऍटम येणार आहे सी ऍटम तो कशावरती ठेवला, टेट्राहेड्रल वर्ड इथं ठेवला, तर काय होणार आहे तुमचं स्ट्रक्चर जे नवीन बनणार त्याला नाव तुम्ही द्यायचे आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल पॅकिंग म्हणजे काय असतं, तर सी लेयर इज इन कुठं बसवलेली असते, टेट्राहेड्रल वॉइड. सी लेयर इज इन टेट्राहेड्रल वॉइड ऑफ लेयर बी, बी लेयरच्या टेट्राहेड्रल वॉइड मध्ये. ओके, मग ऑक्टाहेड्रल काय असणार आहे, तर ऑक्टाहेड्रल म्हणजे सी लेयरचा ऍटम कशात बसवणार तुम्ही, ऑक्टाहेड्रल मध्ये. अशा टाइपच्या क्रिस्टलला म्हणतात क्यूबिक क्लोज पॅकिंग. क्यूबिक क्लोज पॅकिंग. सी लेयर इज इन octahedral void of B layer. B layer मध्ये जो octahedral void तयार केलाय त्या octahedral void मध्ये काय ठेवणार तुम्ही तुमचा C atom. B layer नी जो tetrahedral void तयार केलाय त्यात कोण ठेवला तुम्ही C. सो नाव वेगळे. tetrahedral void वरती ठेवला तर hexagonal close packing, शॉर्ट मध्ये लिहितो HCP ठेवला तर नाव देतो CCP. नेहमी लक्षात ठेवा CCP म्हणजे तुमचा फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. सो 3 डायमेन्शन मधला ABC बट कसला ABC, C कशामध्ये आहे, B च्या ऑक्टाहेड्रल वर्ड मध्ये. B च्या ऑक्टाहेड्रल वर्ड मध्ये असेल तर FCC स्ट्रक्चर असतं. FCC साठी Z विचारला तर काय लिहिताय तुम्ही 4, कोऑर्डिनेशन नंबर विचारला तर किती लिहिताय तुम्ही 12, पॅकिंग फ्रॅक्शन विचारला तर किती लिहिताय तुम्ही 0.74. लक्षात आलं. HCP आणि CCP मध्ये फरक काय आहे, HCP चा कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा 12 आहे, पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं तरी सुद्धा 0.72 आहे. सगळे स्ट्रक्चर वगैरे याचं सेम आहे, फक्त डिफरन्स काय असतो सी लेयरचा. सी लेयर टेट्राहेड्रल वर्ड आहे मध्ये आहे म्हणून HCP आणि सी लेयर ऑक्टाहेड्रल वर्ड मध्ये आहे म्हणून काय असणार आहे CCP किंवा त्यालाच आपण FCC म्हणतोय. इथं आपले सगळे क्रिस्टल सिस्टीम संपल्या. SCC क्लिअर झाला, BCC क्लिअर झाला, FCC क्लिअर झाला. आधी मी शिकवलं त्याचा कोऑर्डिनेशन नंबर, त्याचा Z काय असेल आणि त्याची पॅकिंग फ्रॅक्शन काय असेल. त्यानंतर मी लिनियर अरेंजमेंटचा कोऑर्डिनेशन नंबर सांगितला 2 असतो. प्लेनर विचारला म्हणजे 2 डायमेन्शन तर प्लेनर मध्ये स्क्वेअर क्लोज आहे की हेक्सागोनल क्लोज आहे ते नीट बघायचं. त्यानंतर याचं 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन मध्ये आपण एकूण 4 क्रिस्टल शिकलो. AAA टाइप 3 डायमेन्शन मधला SCC, AB टाइप 3 डायमेन्शन मधला BCC, ABC टाइप 3 डायमेन्शन मधला FCC. बट कुठला ABC 2 टाइपचे आहेत, HCP पण असतो आणि CCP पण असतो. HCP हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणजे टेट्राहेड्रल वर्ड असतात आणि क्लोज क्यूबिक पॅकिंग म्हणजे ऑक्टाहेड्रल वर्ड्स असतात. गॉट इट? ठीक आहे, चला स्क्रीनशॉट करून घ्यायचा. आता डेन्सिटी बघूया. डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला बेसिक तर माहिती आहे. डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, मग मासलाच फक्त कशाने डिनोट करणार आहे तुम्ही याच्यामध्ये कॅपिटल M नी. व्हॉल्यूमला कशाने डिनोट करतो, क्यूब असल्यामुळे A क्यूब. कारण तुमचं सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक हे सगळे काय आहेत, क्यूब आहे. आणि क्यूबचा व्हॉल्यूम कसा असतो, साइड क्यूब. साइड किती मानली आपण A, सो A चा क्यूब म्हणजे तुमचा व्हॉल्यूम झाला. आता बघा मासच्या ठिकाणी तुम्हाला Z न मल्टिप्लाय करायला लागतं आणि A च्या ठिकाणी तुम्हाला ॲव्होगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय करायला लागतं. हे माहिती असेल का करायला लागतं, कारण नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत. SCC साठी असतो बघा इथं, SCC साठी Z ची व्हॅल्यू किती असते 1, BCC साठी Z ची व्हॅल्यू किती असते 2, FCC साठी Z ची व्हॅल्यू किती असते 4. कंटिन्युअसली रिपीट करतो लक्षात राहण्यासाठी.
सो ही पर्टिक्युलर कोणत्यासाठी दिलाय सर, NaCl दिलाय आणि NaCl FCC करतोय म्हणून सांगितलंय. तर FCC आहे, मग तुम्ही Z ची व्हॅल्यू काय पुट करणार इथे फॉर्म्युलामध्ये 4 पुट करणार. सो Z न मल्टिप्लाय करणं मस्ट आहे आणि खाली कशाने मल्टिप्लाय करणार आहे तुम्ही, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे 6.022 × 10⁻23. फॉर्म्युला लक्षात ठेवायला काय अवघड आहे का, नाही. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम कशाचा, क्यूबचा म्हणून A क्यूब. वरती Z न मल्टिप्लाय केलं, खाली ॲव्होगॅड्रो नंबर न मल्टिप्लाय केलं. बघा तोच फॉर्म्युला लिहिलाय, m × Z ॲव्होगॅड्रो नंबर × A क्यूब. मग सिस्टीम कुठली दिली त्यानुसार Z ची व्हॅल्यू पुट करायची. आणि 4 रिलेशन्स महत्वाचे जे तुम्हाला माहिती पाहिजेत. कोणते रिलेशन्स महत्वाचे आहेत मॅम, तर SCC साठी जसं तुम्हाला हे लक्षात राहिले आता की Z इज इक्वल टू 1 असतो. सिमिलरली काय लक्षात ठेवायचं बघा, क्यूब आहे ना, समजा तुम्ही 2 ॲटम्स ठेवले, एक ॲटम या सेंटरला ठेवला, एक ॲटम कुठे ठेवला या कॉर्नरला. तर ही जी साइड आहे A साइड, ही A साइड 2 रेडियस पासून बनलेली असते. A इज इक्वल टू 2R. तर सिंपल सांगायचं झालं तर कोणतीही एक साइड घ्या, इथं एक ॲटम प्रेझेंट असतो आणि दुसरा ॲटम इथं प्रेझेंट असतो. म्हणजे ही जी तुमची साइड आहे क्यूबची की ज्याला आपण A म्हणतोय ती कन्स्टिट्यूट करतात 2R ॲटम्सची. सो A इज इक्वल टू 2R रिलेशन फक्त कोणासाठी, SCC साठी. BCC साठी काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, BCC साठी Z इज इक्वल टू 2 तुम्ही लक्षात ठेवलंय. आता काय लक्षात ठेवणार आहे, 4 टाइम्स द रेडियस इज इक्वल टू √3a. 4 टाइम्स रेडियस इज इक्वल टू √3a. अनअकॅडमीचे स्टुडंट असाल तर हे शिकवले असंच का आलं, 4R इज इक्वल टू √3a. आता फक्त पाठ ठेवा. हे FCC चं रिलेशन काय लक्षात ठेवायचं आहे, Z ची व्हॅल्यू असते 4, Z इज इक्वल टू 4 आणि 4R इज इक्वल टू √2a. बाकी सगळं लक्षात राहील, कन्फ्यूज कशात होईल, कुठे √3 आहे कुठे √2 आहे. तर बघा BCC बॉडी मोठी असते, सो मोठी व्हॅल्यू दॅट इज 3 वरती असणार. FCC फेस म्हणजे मुकडा, छोटा आहे ना तुमचं फेस बॉडीच्या कंपॅरेटिव्ह, सो फेस साठी व्हॅल्यू 2 आहे, बॉडी साठी व्हॅल्यू 3 आहे. 4R इज इक्वल टू √3a, 4R इज इक्वल टू √2a. काय व्हॅल्यू काढायला लागली तुम्हाला, कारण डेन्सिटीच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला A क्यूब लागतो. डेन्सिटीच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला A लागतो, A लागणार आहे. आणि तुम्हाला दिलेलं काय असतो क्वेश्चन मध्ये, रेडियस दिलेली असते. सो तुम्ही ही रेडियस याच्यात पुट करायची, 4 × R डिवाइड बाय √2 आणि A ची व्हॅल्यू काढणार. R दिलेला असतो, कुठला आहे बाबा, FCC आहे, तर FCC च्या फॉर्म्युलात R पुट करून आधी A ची व्हॅल्यू काढायची. हा A काय येईल तो तुमच्या डेन्सिटीच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा आहे. बरोबर आहे ना, हो. सो क्विज मध्ये अशा टाइपचा क्वेश्चन पक्का असणार आहे. प्रॅक्टिस करून या, बोर्ड मध्ये जे MCQ आहेत ते तरी ऍटलीस्ट सॉल्व्ह करून या. ठीक आहे, आता मूव्ह करूया आपल्या पुढच्या पॉइंट्सकडे, रेडियस रेशोकडे. स्क्रीनशॉट करून घ्या याचा एकदा. रेडियस रेशोचा तुम्हाला माहिती आहे टेक्स्टबुक मध्ये हा चार्ट दिलाय. ऍप्लिकेशन कसं करायचं असतं, तर रेडियस ऑफ कॅटायन अपॉन रेडियस ऑफ एनायन. म्हणजेच काय, सीझियम क्लोराइडचा जर क्रिस्टल असेल तर कॅटायन कोण, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, एनायन कोण, ज्याच्यावरती मायनस चार्ज आहे. त्यांच्या रेडियसचा रेशिओ घ्यायचा, तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू येईल. याची व्हॅल्यू येते 0.9 समथिंग, 0.9 समथिंग. युनिट नसणार आहे कारण रेशिओ आहे अँगस्ट्रॉम अपॉन अँगस्ट्रॉम, युनिट नसणार. सो 0.9 जी व्हॅल्यू आली आहे ती काय करायची, या चार्ट मध्ये कुठे फाइंड करायची, कुठे असणार आहे, 0.732 टू 0.10 च्या मध्ये. 0.1 आहे ते, 10 नाहीये, 1 आहे ते. सो याच्यामध्ये आहे का व्हॅल्यू ती, येस. तर मग तुम्हाला काय विचारतात, सीझियम क्लोराइडचा जर रेडियस रेशो 0.9 असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार, कोऑर्डिनेशन नंबर बघा, कोऑर्डिनेशन नंबर असणार त्याचा 8. आणखीन काय विचारू शकतात, त्याचा वॉइड कोणता आहे, क्यूबिक. सो हे 2 क्वेश्चन विचारतात तुम्हाला, कोऑर्डिनेशन नंबर काय आहे किंवा वॉइड काय आहे. बघा आता 3 असेल कोऑर्डिनेशन नंबर तर प्लेनर ट्रायंग्युलर असतो वॉइड. एक्झाम्पल दिले B2O3. कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर व्हॅल्यू येते 0.225 टू 0.414 टेट्राहेड्रल झिंक सल्फाइड. 6 साठी NaCl म्हणजेच कोण आहे, हा FCC स्ट्रक्चर आहे. NaCl चं स्ट्रक्चर कोणतं असतं, FCC. सीझियम क्लोराइडचं स्ट्रक्चर कोण असतं, क्यूबिक वॉइड म्हणजे सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. क्यूबिक वॉइड म्हणजे काय, सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. गॉट इट. याचे क्वेश्चन्स पण करा डेफिनेट, याच्यावरती MCQ असू शकतो किंवा न्यूमरिकल मध्ये डेन्सिटी
किंवा रेडियस रेशो, डेन्सिटी किंवा रेडियस रेशोवरती फोकस करा. ठीक आहे, बरेचसेच एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकताय. स्क्रीनशॉट करा पटकन. आपण वर्ड्स बघूया आता. ओके, काय क्वेश्चन आणखी विचारू शकतात बघा तुम्हाला. फॉर NaCl find for NaCl type of crystal. क्रिस्टलचा टाइप काय आहे? NaCl. find number of tetrahedral void and octahedral void. किती टेट्राहेड्रल वॉइड आहे, किती ऑक्टाहेड्रल वॉइड आहे. तर याच्यासाठी बेसिक थेरी जी माहिती पाहिजे ती काय आहे. जर n नंबर असेल म्हणजे सोडियम क्लोराईडचे n नंबर ऑफ ॲटम असतील तर प्रत्येक ॲटम इतकेच काय असतात त्याच्याकडे ऑक्टाहेड्रल वॉइड असतात. जेवढा नंबर ऑफ ॲटम तेवढा ऑक्टाहेड्रल वॉइड आणि जेवढे नंबर ऑफ ॲटम त्याच्या दुप्पट काय असतात टेट्राहेड्रल वॉइड असतात. जसे की सोडियम क्लोराईडचा टाइप ऑफ क्रिस्टल कुठला आहे आता सांगितलेलं FCC आहे. मग FCC मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती, Z किती असतात. SCC मध्ये 1, BCC मध्ये 2, FCC मध्ये 4. सो 4 मी लिहून घेतलं. मग 4 असतील तर याच्यामध्ये 4च ऑक्टाहेड्रल वॉइड असतात. 4 ऑक्टाहेड्रल वॉइड आणि काय असणार आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 8 टेट्राहेड्रल वॉइड. 8 टेट्राहेड्रल वॉइड काढू शकताय. तुम्हाला बेसिक तरी डेफिनेट FCC साठीच विचारणार. FCC साठीच विचारलं जाईल कारण ABC टाइप ऑफ स्ट्रक्चर आल्याशिवाय ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल वर्ड्स येणार आहेत का? नाही. त्याआधी वर्ड कसले होते? स्क्वेअर, ट्रायंग्युलर, हो ना, हेक्सागोनल. आपण कधी म्हटलं ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल? जेव्हा 3 डायमेन्शनल ABC आलं. ABC आलं तर एक तर तुम्हाला FCC विचारतात किंवा काय विचारतात HCP, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. दोन्ही सुद्धा काय असणार आहे 4 ऑक्टाहेड्रल 8 टेट्राहेड्रल वर्ड्स. गॉट इट. याचा पण स्क्रीनशॉट करून घेणार असाल तर घ्या. बघा, जेव्हा क्रिस्टल लॅटाईस बनतो, जसं की तुमचा FCC बनवायचंय तुम्हाला. FCCचं काय स्ट्रक्चर असतं? प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम असतो. प्रत्येक कॉर्नरला 8 कॉर्नर आहेत तर 8 याच्या कॉर्नरला ॲटम असणार आहेत आणि बाकी कुठे असतात? फेसच्या सेंटरला, भिंतीच्या बरोबर असं मध्ये. 4 भिंती, फरशीवरती आणि कुठे छतावरती. सो 6 ॲटम्स असणार आहेत. 1 2 3 4 मागे राहिला 5 आणि 6. ओके. सो हे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर माहिती आहे कोणाचं असतं हे FCCचं. आता तुम्ही कोण बनवायला, समजा सोडियम क्लोराईड बनवायला, त्यात कॅटायन जो असतो सोडियम प्लस, कॅटायनची साईज कशी असते? स्मॉल साईज. कॅटायनची स्मॉल साईज असते. सो ज्यांची साईज छोटी आहे ते कशात बसतात? वॉइड्स मध्ये. ज्यांची साईज छोटी ते वॉइड्स मध्ये जाणार आणि क्लोरीन ॲटम्सची साईज कशी असते? बिगर साईज. बरोबर आहे ना, बिग साईज. तर बिग साईज असल्यामुळे ते कुठं जाणार? कॉर्नरला आणि फेसला. कॉर्नरला आणि फेसला. कोण असतं कॉर्नर आणि फेसला? मोठे ॲटम्स. मोठे म्हणजे कोण? एनायन्स. वॉइड मध्ये कोण असतात? छोटे कॅटायन्स. सो Na+ असणार वॉइड्स मध्ये, क्लोरीन मायनस असणार आहे तुमचे फेस आणि कॉर्नरला. लक्षात आलं? ओके. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या याचा. लगेच पुढचा पॉईंट बघूया, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी बघायच्या आधी आपण डिफेक्ट बघूया. डिफेक्ट म्हणजे काय? खराबी. तो सॉलिड आहे, क्रिस्टल बनणार आहे, पण तो क्रिस्टल बनताना एखादा जरी ॲटम इकडचा तिकडे झाला तर त्याच्यात डिफेक्ट येतात, म्हणजेच खराबी येते. मग डिफेक्ट 2 टाईपचे शिकायचे आहेत. एक तर पॉइंट डिफेक्ट, नाहीतर लाईन डिफेक्ट. क्रिस्टल बनवताना एखाद्या पॉइंट मध्ये डिफेक्ट आला तर पॉइंट डिफेक्ट, पूर्ण लाईन मध्ये डिफेक्ट आला तर लाईन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट शिकायचे आहेत. लाईन डिफेक्ट आपल्याला काही पुढे जाऊन शिकायचे नाही. आता तरी पॉइंट डिफेक्ट शिकायचे. त्यात तुम्हाला 4 लक्षात ठेवायचे आहेत. वॅकन्सी डिफेक्ट, ज्याला दुसरं नाव काय आहे? स्कॉटकी. दुसरं नाव काय याचं? स्कॉटकी डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट, त्याला दुसरं नाव काय आहे? फ्रँकल डिफेक्ट. आणि काय शिकायचं आहे? इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट पुढे जाऊन परत 2 पार्ट मध्ये आहेत. सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. 1 बाय 1 बघायचं. वॅकन्सी म्हणजे काय? लक्षात येत आहे की मध्ये काहीतरी मोकळी जागा निर्माण झाली असणार आहे.
क्रिस्टल मध्ये, त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट म्हणतो. हा प्लस मायनस असा काहीतरी क्रिस्टल बनलाय अपोजिट चार्जला एकत्र ठेवून, पण इथं काहीतरी वॅकन्सी दिसते, रिकामी जागा दिसते. बघा प्लस प्लस आहे म्हणजे मधून कोण गेला असणार आहे, निगेटिव्ह चार्ज गेला असणार आहे. मायनस मायनस आहे म्हणजे मधून कोण गेला असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज गेला असणार आहे. सो पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज एनायन जर दोघांनी सेम रेशिओ मध्ये क्रिस्टल मधून बाहेर गेले म्हणजे गायब झाले, तर अशा डिफेक्ट्सना वॅकन्सी डिफेक्ट म्हणायचं. आणि वॅकन्सी म्हणजेच काय, स्कॉटकी. मग स्कॉटकी डिफेक्ट मध्ये काय झालंय, समजा NaCl चा डिफेक्ट आहे, इथे NaCl क्रिस्टल आहे म्हणजे सोडियम आणि क्लोरीन दोन्ही पण, एक सोडियम तर एक क्लोरीन, दोन सोडियम तर दोन क्लोरीन, असे काय करणार, आपलं क्रिस्टल सोडून बाहेर जाणार आणि तिथे रिकामी जागा मोकळी ठेवणार. बघा बरोबर आहे. सो इथं काय झालंय, ऍटम जेवढं सोडियमचे गेले तेवढेच क्लोरीनचे जाणार आहेत, जेवढे सोडियम गेले तेवढेच क्लोरीन गेले, म्हणजेच इलेक्ट्रिकली हा डिस्टर्ब झालाय का, नाही. जेवढं पॉझिटिव्ह चार्ज बाहेर तेवढेच निगेटिव्ह चार्ज बाहेर. सो वॅकन्सी डिफेक्ट येऊन सुद्धा स्कॉटकी डिफेक्ट इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. तुम्हाला क्वेश्चन इथे विचारू शकतात कशावरती, स्कॉटकी डिफेक्ट होऊन सुद्धा मॉलिक्यूल इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. इलेक्ट्रिकली कसा असतो तो, न्यूट्रल. कोण कोण दाखवू शकतो स्कॉटकी डिफेक्ट, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, सीझियम क्लोराइड. कारण या सगळ्यांची साईज कशी आहे, ऑलमोस्ट सेम आहे. सोडियम आणि क्लोरीनची साईज ऑलमोस्ट सेम, पोटॅशियम क्लोरीनची साईज आयनच्या फॉर्म मध्ये ऑलमोस्ट सेम, सीझियम आणि क्लोराइड आयनच्या फॉर्म मध्ये ऑलमोस्ट सेम. सो असे सगळे सॉल्ट किंवा असे सगळे क्रिस्टल की ज्याच्यामध्ये ऍटम जसे की कॅटायन आणि एनायनची साईज सेम असेल, नियरली इक्वल असेल, तर ते स्कॉटकी डिफेक्ट दाखवतात. स्कॉटकी डिफेक्ट झाला म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज आयन दोघे एकत्र बाहेर जाऊन इथं काय केलं, रिकामी जागा तयार केली. मग मला सांगा इथं काय वाढलं, व्हॉल्यूम वाढला, रिकामी जागा वाढली, म्हणजे डेन्सिटी काय झाली असणार आहे, कमी. सो स्कॉटकी डिफेक्टचा दुसरा MCQ बनतोय, डेन्सिटी लोअर्स. डेन्सिटी काय होतं स्कॉटकी डिफेक्ट नंतर, कमी होते, लोअर होते. त्यानंतर दुसरा डिफेक्ट आहे इंटरस्टिशियल. यामधून कोण बाहेर गेले असं तर नाही दिसत तुम्हाला. फॉर एक्झाम्पल समजा मी हा मायनस चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज, इथे मी उलट काढलंय, कॅटायनची साईज मोठी काढले, असं नसतं, कॅटायन लहान असतो. ठीक आहे, कॅटायन लहान असतो. आता इथं असू दे, पुढे दाखवते फक्त, पुढे दाखवते फक्त. बघा कॅटायन छोटा काढायचा, एनायन मोठा, कॅटायन छोटा, एनायन मोठा, त्याच्यानंतर प्लस मायनस प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस असं काहीतरी आहे. ठीक आहे, यातला एक समजा कोण तुम्ही घेतला, कॅटायन, गायब तर होणार आहे, वॅकन्सी क्रिएट होणार, बट तुमच्या क्रिस्टलच्या बाहेर जाणार नाही, कुठेतरी काय करणार, हा इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे दुसरी रिकामी जागा जी असते, जसं की या क्रिस्टलच्या मध्ये हिथं जी रिकामी जागा दिसते किंवा या क्रिस्टल्स मध्ये इथं जी रिकामी जागा दिसते, ही जी रिकामी जागा दिसते, याला काय म्हणायचं असतं, इंटरस्टिशियल स्पेस. त्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये गेली म्हणून म्हटलं इंटरस्टिशियल डिफेक्ट. काय होते, एखादा कॅटायन किंवा एनायन ज्याची साईज छोटी आहे तो आपली ओरिजिनल जागा सोडतो आणि दुसऱ्या मोकळ्या जागेत जाऊन बसतो, जिला आपण इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. म्हणून नाव काय दिलं, इंटरस्टिशियल डिफेक्ट. दुसरं नाव आहे फ्रँकल डिफेक्ट. कोण कोण दाखवते, AgCl आणि ZnS. कारण याच्यामध्ये काय असतं, एक जो कॅटायन आहे त्याची साईज स्मॉल असते आणि जो त्याच्या सोबतचा एनायन आहे त्याची साईज बिग असते. मग जो छोटा आहे तो आपली जागा सोडून इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाणार. इथं काय होतं, सेम साईज, ऑलमोस्ट सेम साईज असेल तर वॅकन्सी म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट, स्मॉल बिग असं असेल तर फ्रँकल डिफेक्ट. आता बघा इम्प्युरिटी डिफेक्ट काय. इम्प्युरिटी म्हणजे काय, तुमचा नॉर्मल क्रिस्टल असणार, जसं की हा कोण होता बघा, कॉपरचा क्रिस्टल आहे, पण इम्प्युरिटी ऍड झाली, ही येलो कलरची इम्प्युरिटी आहे. कोण इम्प्युरिटी आहे, ही झिंक. सो नॉर्मल क्रिस्टल होता कॉपरचा, पण त्याच्यामध्ये झिंकची इम्प्युरिटी आली, तर आता हा जो क्रिस्टल आहे तो आयडल क्रिस्टल झाला का, नाही, डिफेक्टिव्ह क्रिस्टल झाला. बट कसला डिफेक्ट आहे, हा इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये पण दोन, सबस्टिट्यूशन आणि इंटरस्टिशियल. बघा इथं जो कॉपरचा ऍटम होता तो बाहेर गेला, त्याच्या जागी झिंक आला, म्हणजे कॉपरला झिंकनं सबस्टिट्यूट केलं, म्हणून सबस्टिट्यूशन डिफेक्ट. इंटरस्टिशियल म्हणजे काय असणार आहे, तर कोणाचा क्रिस्टल आहे, हा आयनचा आहे. हे सगळे पांढरे मॉलिक्युल्स कोणाचे आहेत,
आयनचे, पण मध्ये मध्ये असं लुडबुड करायला कोण येतं? कार्बन. इथे असे इम्प्युरिटी येतात, पण कुठे आल्यात इम्प्युरिटी? इंटरस्टिशियल स्पेस, दुसऱ्या व्हॅकंट जागेत आलेत. सो इंटरस्टिशियल स्पेस मध्ये तुमचा कार्बन येऊन बसणार. कार्बन काय आहे? एक इम्प्युरिटी आहे, म्हणून हा झाला इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. लक्षात आलं? आणखीन काही क्वेश्चन विचारू शकतात. ब्रास सबस्टिट्यूशन डिफेक्ट, इम्प्युरिटी सबस्टिट्यूशन डिफेक्ट एक्झाम्पल आहे ब्रास. आणि ब्रास मध्ये प्रत्येक 4 कॉपरच्या मॉलिक्यूल मध्ये एक तुम्हाला इम्प्युरिटी दिसेल. प्रत्येक 4 कॉपर मध्ये एक तुम्हाला झिंकची इम्प्युरिटी दिसेल. सो रेशिओ कसा झाला? 3 कॉपर 1 इम्प्युरिटी. सो 3:1 रेशिओ असतो ब्रासचा. ब्रासचा रेशिओ काय आहे? 3:1. 3 कोण आहेत तुमचे? कॉपर. 3 कोण आहेत? कॉपर. 1 काय आहे तुमची इम्प्युरिटी? दॅट इज झिंक. ब्रास कशापासून बनतोय? कॉपर अँड झिंक पासून. स्टेनलेस स्टील मध्ये कोणती इम्प्युरिटी आहे विचारू शकतात. स्टेनलेस स्टील बनलेला असतो आयर्न पासून. इम्प्युरिटी कोण ऍड केली त्याच्यामध्ये? कार्बन. ओके. सो स्टेनलेस स्टील आणि ब्रास एक्झाम्पल्स आहेत तुमचे इम्प्युरिटी मध्ये. त्यातल्या त्यात ब्रास आहे सबस्टिट्यूशनचं, स्टेनलेस स्टील आहे इंटरस्टिशियलचं. जर AgBr चं एक्झाम्पल विचारलं तर AgBr काय काय दाखवतं? तर तो वॅकन्सी डिफेक्ट दाखवतो, म्हणजे तुमचा स्कॉटकी पण दाखवतो, ऍज वेल एज तुमचा तो फ्रँकल डिफेक्ट पण दाखवतो. AgBr दोन्ही दाखवतो. सो AgBr आला तर इकडेही लिहा, इकडेही लिहा. ठीक आहे. स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. लगेच स्क्रीनशॉट करा. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बघूया. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मध्ये जनरली तुम्हाला माहिती आहे मेटल्स आर गुड कंडक्टर, इलेक्ट्रिसिटी असेल, हीट असेल. नॉन मेटल्स बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि मेटलर्स म्हणजे सेमी मेटल्स कसे असतात? ते सेमी कंडक्टर असतात. मग असं का झालं? पहिल्यांदा ते बघा शॉर्ट मध्ये. जसं की मॅग्नेशियम तुम्हाला माहिती आहे मेटल आहे. मग मेटल आहे तर तो काय असणार आहे? गुड कंडक्टर असणार आहे. का गुड कंडक्टर असणार आहे? मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. मी त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं लिहून घेतलंय. बघा एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, पी मध्ये इलेक्ट्रॉनच नाहीयेत. सो जे काही तुमचं एस ऑर्बिटल असणार आहे हे एस ऑर्बिटल बनतं इलेक्ट्रॉन असल्यामुळे. ते झालं त्याचं व्हॅलेन्स शेल. बरोबर आहे. मॅग्नेशियमचं व्हॅलेन्स शेल कोण झालं? लास्ट ऑर्बिटल की ज्याच्यात इलेक्ट्रॉन आहे. सो एस होतो याचा व्हॅलेन्स शेल किंवा व्हॅलेन्स बँड. आणि 3s आणि 3p मध्ये काही जास्त डिफरन्स नसतो, जास्त एनर्जी डिफरन्स नाहीये. सो मी इथंच काढते. ओव्हरलॅप होतात एकमेकांवर म्हणा किंवा अगदी थोड्या डिस्टन्स वरती असतात. कोणतं ऑर्बिटल आहे हे? पी ऑर्बिटल, की ज्याला मी म्हणणार कंडक्शन बँड. एम्प्टी ऑर्बिटलला म्हणायचं असतं कंडक्शन बँड. आता ह्या दोघांमध्ये जास्त एनर्जी डिफरन्स नाहीये. एनर्जी डिफरन्स इज लेस. त्यामुळे काय होतं? आरामात इथले व्हॅलेन्स मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन मध्ये जम्प होऊ शकतात. जेव्हा व्हॅलेन्स मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन मध्ये गेले म्हणजेच आपण काय म्हणतो? दे आर गुड कंडक्टर. म्हणजेच काय म्हटलं आपण? गुड कंडक्टर. बट आता एक्झाम्पल घ्या सिलिकॉनचं. सिलिकॉन तुम्हाला माहिती आहे सेमी कंडक्टर असतो. का सेमी कंडक्टर आहे? बघा ॲटॉमिक नंबर 14 आणि मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण लिहून घेतलं. याच्यासारखं व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड तिथं तुम्ही सांगू शकताय का? कारण एस मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत, पी मध्ये सुद्धा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत. तुम्ही म्हणाल मॅम डी, डी मध्ये काहीच नसणार आहे. पण 3D असतं का इथे? नाही. पहिलं काय असतं? 4s मग 3D असतो. सो यांच्यामध्ये एनर्जी डिफरन्स जो आहे इट इज व्हेरी मच. एनर्जी डिफरन्स जो आहे डी ऑर्बिटल मध्ये 3 च्या इज हाय. त्यामुळे इथं काय होत नाही, तुमचं व्हॅलेन्स अँड कंडक्शन बँडचं जे जम्पिंग आहे ते होऊ शकत नाही. प्लस त्यात आणि काय झालेलं असतं? सिलिकॉनचं बघा एस ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 2. परत हायब्रिडायझेशन होतं, म्हणजे हा इलेक्ट्रॉन कुठं जम्प मारतो? इकडे. कसा काय मारला मॅम? कारण 3s आणि 3p मध्ये एनर्जी डिफरन्स कमी आहे. इथंच बघितलेलं 3s आणि 3p मध्ये एनर्जी डिफरन्स कमी आहे. सो तो इलेक्ट्रॉन तिकडे जम्प मारून हायब्रिडाइज स्टेट बनवतो. आता प्रत्येक सिलिकॉनकडे काय असतात? 4 अनपेड इलेक्ट्रॉन. बघा मी सिलिकॉन काढलाय, त्याचे 4 अनपेड इलेक्ट्रॉन 1 2 3 4. असा दुसरा सिलिकॉन ॲटम असणार आहे. इकडचा सिलिकॉन, याचे पण 4 अनपेड असणार आहेत. याच्यासोबत बघा पेरिंग केलं. सो हा सिलिकॉन 4 सिलिकॉन सोबत काय करतो? मग कोव्हॅलेंट बॉन्डिंग करून घेतो. कसं स्ट्रक्चर झालंय? कळालंय का हे?
प्रत्येक याचा एक इलेक्ट्रॉन इकडच्या सिलिकॉन सोबत, इकडचा इलेक्ट्रॉन या सिलिकॉन सोबत बॉन्ड, खालच्या सोबत, वरच्या सोबत, आणि पूर्ण बॉन्डिंग काय होतं त्यांचं, पेर होऊन जातं. चारीच्या चारी इलेक्ट्रॉन पेर होऊन जातात. आहेत का आता शिल्लक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे उड्या मारण्यासाठी? नाहीयेत. सो दिस इज नॉट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट मी याला काहीतरी बाहेरून एनर्जी दिली तर हे कंडक्टर्स होऊ शकतात. मग काय असणार आहे ती एनर्जी? एक्झाम्पल्स बघा आधी. सिलिकॉन, जर्मॅनियम, गॅलियम हे एक्झाम्पल्स आहेत सेमी कंडक्टरचे. आणि याच्यामध्ये मी अजून कुठलं मटेरियल टाकलंय का दुसरं इम्प्युरिटी? नाही. सो जे प्युअर सेमी कंडक्टर्स आहेत त्यांना म्हणायचं असतं इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. व्हॉट आर इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर? दे आर अनडोप्ड, म्हणजे विदाउट इम्प्युरिटी. अनडोप्ड सेमी कंडक्टर. फक्त सिलिकॉन विचारला तर सिलिकॉन इज अनडोप्ड म्हणून तो इंट्रिन्सिक आहे, जर्मॅनियम इंट्रिन्सिक आहे, गॅलियम इंट्रिन्सिक आहे. बट जर याच्यामध्ये मी कोणती तरी इम्प्युरिटी ऍड केली, इम्प्युरिटी मी दोन टाईपची ऍड करू शकते. एक तर ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी, किंवा दुसरी काय करू शकते, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. सो ट्रायव्हॅलेंट आणि पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी काय असतात? या साईडचा बोर्ड रफ करू का? स्क्रीनशॉट घ्या याचा. पहिल्यांदा बोर्ड रफ करते आणि ट्रायव्हॅलेंट आणि पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी सांगते. सो ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे कोण टाकू शकताय? असा कुठलाही एलिमेंट ज्याची व्हॅलेन्सी 3 आहे. फॉर एक्झाम्पल बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. सो बघा व्हॅलेन्स शेल कोणतं याचं? 2s2 2p. सो व्हॅलेन्सी किती झाली? व्हॅलेन्सी इज 3. सो ट्रायव्हॅलेंट म्हणजे सिलिकॉन मध्ये जर तुम्ही बोरॉन टाकला, सिलिकॉन डोप्ड म्हणायचंय. इम्प्युरिटी ऍड करणं म्हणजे काय? डोप्ड विथ ट्रायव्हॅलेंट बोरॉन. ट्रायव्हॅलेंट बोरॉन. तर अशा टाइपच्या सेमीकंडक्टरला काय म्हणतो आपण? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय? जो विथ इम्प्युरिटी आहे, विथ डोपिंग आहे. आणि जर ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे तर एक्सट्रिन्सिक मध्ये सुद्धा तुम्ही काय करणार? पी टाइप नाव द्यायचं. पी टाइप सेमीकंडक्टर. सो एक्सट्रिन्सिक सुद्धा दोन टाइपचे असतात. एक तर पी टाइप नाहीतर एन टाइप. पी टाइप म्हणजे ट्रायव्हॅलेंट. पी टाइप म्हणजे पेंटाव्हॅलेंट करून घ्यायचं नाही, पी पी मॅच होते म्हणून. पी म्हणजे काय असतं? ट्रायव्हॅलेंट. आता एन टाइप म्हणजे काय बघा मग. एन टाइप म्हणजे तुम्ही सिलिकॉन डोप्ड विथ पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी कोणतं घेऊ शकता तुम्ही? आर्सेनिक. बघा आर्सेनिक कुणाच्या फॅमिलीचा आहे? नायट्रोजनच्या. न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया. आर्सेनिकचा सिम्बॉल AS असतो. सब भिकारी. सो कोण आहे? आर्सेनिक घेतलाय. आर्सेनिक म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झाली? NS2NP3. NS2NP3 माहिती आहे ना, नायट्रोजन P ब्लॉक. येस. सो NS2NP3 झालं म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली याची? 5. पेंटाव्हॅलेंट जर इम्प्युरिटी टाकली तुम्ही तर एन टाइप सेमीकंडक्टर. ट्रायव्हॅलेंट जर इम्प्युरिटी टाकली तर तुम्ही पी टाइप सेमीकंडक्टर. कळालं? सो एक्सट्रिन्सिक म्हणजे इम्प्युअर. इम्प्युअर दोन टाइपचे आहेत, एन टाइप आणि पी टाइप. एन टाइप म्हणजे कोणतं व्हॅलेंट? पेंटाव्हॅलेंट. आणि पी टाइप म्हणजे कोणतं व्हॅलेंट? ट्रायव्हॅलेंट. पी पी मॅच करायचं नाही. पी म्हणजे ट्रायव्हॅलेंट, एन म्हणजे पेंटाव्हॅलेंट. ओके, स्क्रीनशॉट करून घ्या. मॅग्नेटिझम लास्ट पॉइंट ऑफ द चॅप्टर बघायचा. फायनली टॉपिकचा लास्ट पार्ट म्हणजे मॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. नावाशी तर तुम्ही आता संलग्न झालाच असाल. डाय म्हणजे काय? एकही अनपेड इलेक्ट्रॉन नसणार आहे. दोन्ही जोडीनं राहतात, सो डायमॅग्नेटिक. एकटा अकेला राहतो, दॅट इज पॅरामॅग्नेटिक. आणि फेरो म्हणजे खूप सारे लोक असतात बट सगळेच एकटे राहत असतात. मोर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. पॅरामध्ये कमी अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि डायमॅग्नेटिक मध्ये सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. हे बेसिक सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर डायमॅग्नेटिकचे एक्झाम्पल विचारू शकतात तुम्हाला. वॉटर, मिठाचं पाणी. डायमॅग्नेटिक आहे मीठ आणि पाणी. सोडियम क्लोराईड, वॉटर. आणि ऑर्गॅनिकचं कोण आहे तो? बेन्झीन. पॅरामॅग्नेटिकचं एक्झाम्पल बघा. ऑक्सिजन म्हणजे कोण? O2. Cu+2 Fe+3 Cr+3. मॅम कसं फाइंड करणार? फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं? कॉपर+2 एक्झाम्पल घ्या.
कॉपरचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे, रोल नंबर. माझा रोल नंबर 29, सो मी त्याच्यावरून कॉपर लक्षात ठेवलेलं. कॉपरचं काय करणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन लिहायची. तुम्हाला माहितीये काय असतं, NS1ND10 एनोमॉलस नेचर असतं कॉपरचं. सो NS1ND10 कॉन्ट्रीब्युशन आहे. 2 +2 कधी येणार चार्ज याच्यावरती, प्लस चार्ज कधी येणार, इलेक्ट्रॉन बाहेर गेल्यानंतर. चला 2 इलेक्ट्रॉन काढा. पहिला कोणाच्यातून जातो, S मधून. सो S मधून 1 गेला आणि दुसरा कोणाच्यातून जाणार, D मधून गेला नाही. 2 इलेक्ट्रॉन्स काढल्यानंतर माझी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन काय झाली, NS0ND9. आता D9 आहे, बघून कळालं तसं. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा हा काय राहिला तुमचा, अनपेड राहिला. सो असा अनपेड इलेक्ट्रॉन आला म्हणून पॅरामॅग्नेटिक म्हटलं. फेरोमॅग्नेटिक जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे डी मध्ये असे खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स दिसतील तुम्हाला. डी मध्ये असे 1 2 3 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. जनरली हे 3 तर लक्षात ठेवा, आयर्न निकेल कोबाल्ट आणि कोण आहे, GD आणि CrO2. आयर्न निकेल कोबाल्ट फेरोमॅग्नेटिक आहेत. लहानपणापासून शिकवले आपल्याला आयर्न निकेल कोबाल्ट मॅग्नेटला जाऊन चिटकतं बिकॉज दे हॅव स्ट्रॉंग मॅग्नेटिझम कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिझम. आता मला सांगा, मॅग्नेट घेतलं मी, नॉर्थ पोल आहे साऊथ पोल आहे, ठीक आहे. नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये मी कोण आणलं, सोडियम क्लोराईड आणलं, NaCl. काय होणार, तर इकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे का, नाही. सगळे इलेक्ट्रॉन्स कसे पेड आहेत, मग मॅग्नेटिझमचा काहीच इफेक्ट होत नाही याच्यावर. म्हणजेच काय, वीकली रिपेल्ड इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेट यांना अट्रॅक्ट करणार नाही, काय करणार, रिपेल करणार, बट वीकली रिपेल करणार. पॅरामॅग्नेटिक मध्ये काय होणार, अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे मॅग्नेटिक इफेक्ट असणार, म्हणजे अट्रॅक्शन असणार. बट अट्रॅक्शन सुद्धा कसं असणार, वीक अट्रॅक्शन. अट्रॅक्शन सुद्धा कसं आहे, वीक अट्रॅक्शन. फेरोमॅग्नेटिक मध्ये खूप सारे असल्यामुळे अनपेड इलेक्ट्रॉन काय असणार, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असणार. जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये आयर्न टाकला तर आयर्न स्ट्रॉंग अट्रॅक्ट होणार. जर तुम्ही ऑक्सिजन टाकला तर वीकली अट्रॅक्ट होणार. जर तुम्ही सोडियम क्लोराईड, बेन्झीन किंवा वॉटर टाकलं तर वीकली रिपेल होणार. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर मॅग्नेटिझम डिटेक्ट करण्यासाठी एक मेथड होती, गॉइज मेथड. सायंटिस्टचं नाव आहे गॉइज मॅग्नेटिझम. त्या मॅग्नेटिझमच्या इन्स्ट्रुमेंटनं सांगितलं, जर एखादा सबस्टन्स त्या मशीन मध्ये ठेवला, आधी NaCl चं वेट घ्या काय असेल ते, ओके. त्यानंतर ते वेट मशीन मध्ये करा. सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईडचं मी काय म्हणते, याचं वेट आहे W हे वेट आहे जेव्हा मी नॉर्मली वेट केलं. आता मी ह्या गॉइजची जी मशीन आहे त्या गॉइजच्या मशीन वरती NaCl चं वेट केलं, तर मला लक्षात येत आहे की हे जे वेट आहे W ते आता काय होणार आहे, कमी होणार आहे, W' होणार आहे. म्हणजे काय, गॉइज वरती जे वेट केले ते कमी आहे नॉर्मल वेट पेक्षा. असं असेल तर आपण NaCl ला डायमॅग्नेटिक म्हणतो. म्हणजे गॉय असं म्हटला की जर डायमॅग्नेटिक मटेरियल असेल तर मशीन मध्ये टाकल्यानंतर त्याचं वेट कमी दिसतं, लेस वेट इन मॅग्नेटिक फील्ड. गॉय मध्ये काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये वेट कमी होतं. कोणाचं, डायमॅग्नेटिक मटेरियलचं. मग पॅरामॅग्नेटिकचं काय होत असणार आहे, वाढत असणार आहे. कारण पॅरामॅग्नेटिक मटेरियल अट्रॅक्ट होतात, अट्रॅक्ट झाले मॅग्नेटकडे म्हणजे त्यांचं वेट वाढलं. नॉर्मली तुम्हाला आयर्नचं वेट घेतलं तर W असेल, गॉयच्या मेथड मध्ये घेतलं तर W' असेल. पण मेथड मधलं वेट जास्त असतं कोणाचं, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं. सो पॅरामॅग्नेटिक असेल तर गॉइज मेथड नुसार मोर वेट इन द मॅग्नेटिक फील्ड. याच्यावरती एक क्वेश्चन बनू शकतो, क्विज मध्ये टाकेन क्वेश्चन, लक्षात येईल कसा क्वेश्चन असतो तो. ठीक आहे. आता बघा काही क्वेश्चन्स आहेत, जसं की कोण आहे हा, कॅल्शियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 20. मग कसं लिहिणार तुम्ही कॉन्ट्रीब्युशन, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 6 7 8 9 10 11 6 7 8 9 10 झाले 20. येस. मग आता बघा त्यातनं 2 इलेक्ट्रॉन काढायचे, कारण +2 चार्ज कधी येणार, 2 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर. कुणातून घालावे लागणार तुम्हाला, S मधून. 2 होते, 2 घालवले. बघा सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर आहेत का, 2 पेअर 2 पेअर, 6 ची पण पेअर आहे, 2 पेअर 6 पेअर. सगळे पेअर आल्यानंतर काय म्हणणार तुम्ही, सो कॅल्शियम +2 हा तुमचा डायमॅग्नेटिक आहे. सो क्वेश्चन विचारला की डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे, तर असा काढायचा. क्लोरीनचं पण करू शकता. क्लोरीन मायनस म्हटले, क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन्स किती असतात,
17 इलेक्ट्रॉन्स असतात. कसं म्हणू शकता तुम्ही? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3p5. ठीक आहे, 17 झाले बघा. 6 2 2 10 प्लस 7. यात काय करायचंय? मायनस चार्ज. मायनस चार्ज कधी येणार? एखादा इलेक्ट्रॉन आत आल्यानंतर. सो 5 होतं, 6वा इलेक्ट्रॉन आत आला, Cl मायनसचं स्ट्रक्चर हे झालं. सगळे इलेक्ट्रॉन पेअर आहेत म्हणून परत हा काय झाला तुमचा? डायमॅग्नेटिक. तसंच सोडियमचं करून बघा. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 1s2 2s2 2p6 2s1. बरोबर आहे का? 3s1. सो 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे अनपेड आहे. अनपेड असेल तर सोडियम काय झाला तुमचा? पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक. फेरोचे हे 5च एक्झाम्पल लक्षात ठेवा, त्याच्या बाहेर तुम्हाला विचारणार नाही. जर चुकून तुम्हाला कॉपर विचारला, व्हेरी इम्पॉर्टंट, जर चुकून तुम्हाला कॉपर विचारला तर बघताना तो पॅरा वाटतो, बट कॉपर इज एक्सेप्शन, इट इज डायमॅग्नेटिक. कॉपर एक्सेप्शन असल्यामुळे डायमॅग्नेटिक आहे, कारण कॉपर मध्ये आतल्या साईडला डी ऑर्बिटल आहे आणि त्या सगळ्यामध्ये पेड इलेक्ट्रॉन्स खूप असतात. सो त्याच्या थेअरीकडे भागण्यापेक्षा, थेअरी पाठीमागं पळण्यापेक्षा काय करा? लक्षात ठेवा, कॉपर एक मेटल आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून तुम्हाला भले तो पॅरा दिसत असेल तरीही तो काय आहे? डायमॅग्नेटिक असतो. तसंच एक्झाम्पल मॅग्नेशियमचं सुद्धा असतं खरं तर, कारण मॅग्नेशियम डाय आहे की पॅरा आहे याच्यावरती अजून रिसर्च चालू आहे. काही वेबसाईट तुम्हाला मॅग्नेटिझम पॅरा सांगतील, काही डाय सांगतील. सो कॉपर आणि मॅग्नेशियम एक्सेप्शन्स आहेत. त्यातल्यातच जर तुम्हाला कॉपर विचारलं तर तुम्ही डायमॅग्नेटिक सांगायचं. गॉट इट? सो दिस वॉज वन शॉट ऑफ सॉलिड स्टेट. 2x ला बघणार असाल तर 2x ला बघा, 1x ला बघणार असाल तर 1x ला बघा. इट्स युअर चॉईस. पूर्ण चॅप्टर रीड करा, वन शॉट बघा, बोर्डचे तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत MCQ ते सॉल्व्ह करा. MHT CET जे तुमच्याकडे अवेलेबल एक कोणतं तर बुक असेलच ते सगळे रिवाइज करा आणि त्यानंतर माझ्या क्विजला अपियर करा, ज्याची लिंक मी माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपला देत आहे. टेलिग्रामचा जो कोणता ग्रुप आहे माझा चिमूज केमिस्ट्री, त्याची लिंक इकडे डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो माझी क्विज जेव्हा स्टार्ट होईल पहिले 50 लोक त्या क्विज मध्ये एनरोल होऊ शकतात आणि 51 पासून पुढे जर स्टुडंट आले तर तुम्ही YouTube लाईव्ह ला कनेक्ट होऊ शकता. सो पटकन ग्रुपला जॉईन व्हा आणि त्याची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती माझ्याकडून जाणून घ्या. जॉईन करा टेलिग्रामचा ग्रुप, जॉईन करा नेक्स्ट वन शॉट. थँक्यू सो मच.